लोक चालू राहते म्हणायचं, तुमचं भाषण संपूच नये असं लोकांना वाटायचं. बरोबर आहे. तर हे करत असताना तो संवाद नेमका काय असायचा, तुम्ही त्यात काय काळजी घ्यायचा की तो इतका इफेक्टिव्हली व्हायचा? जर्मन एक वाक्य असतं बघा, तुम्ही असं लिहिलं असतं, परफेक्शन ब्राउक काइन एक्स्ट्रा. परफेक्शन ब्राउक म्हणजे रिक्वायर्ड, म्हणजे माणसाला परफेक्ट राहायला एक्स्ट्रा काहीच लागत नाही. त्यावेळेस गेअरचा रेशिओ कॅल्क्युलेट करावा लागतो, त्याला कंडन्स फ्रॅक्शन म्हणतात. तिथं थोडं मेथडचं काम आलं, बाकी कुठंच नाही आलं. बाकी कुठेच नाही आलं, तिथं थोडं काम होतं, बाकी कुठंच नव्हतं. गावाकडे कसं असतं की समजा एखादा खटाळ बैल असेल, दुसऱ्याची जोड लावतात त्याला कंट्रोल करायला. तसं आम्हाला ते ट्रेनिंग क्लास बसवलं. तो आला ट्रेनिंग येणारा, तो म्हणला की आपला पगार कोण करतं? गिव्ह बिझनेस टू युनियन, otherwise union will give business to you. That means we are reacting to their action, and reaction is not always correct. We should not react. लहान मुलं चेंडू काय खेळतात, तो उडतो ना, तो रिॲक्ट करतो ते खेळतात, तो उडलाच नाही काय खेळतील. तुमची जी खूप मोठी गोष्ट जी बघितली मी आणि सगळे सांगतात की माणूस ओळखणे ही जी कला आहे. 5 जूनला कंपनी सांगितलं की 3-4 ड्रेस घेऊन या, काहीतरी काम कारण नाही सांगितलं आम्हाला, आणि आम्ही गेलो कपडे घेऊन कंपनी बॅग भरून. तर त्यांनी लॉकआउट डिक्लेअर करा, वर्कर बाहेर तर बाहेरच राहा, आम्ही आताच राहतो, 3.5 महिने आत होतो. सर तुमचं खूप मोठं वैशिष्ट्य मला जे जाणवलं, आणि खूप लोक तुमच्या त्यामुळं प्रेमात पडायचे अक्षरशः तुमच्या मॅनेजमेंटच्या स्टाईलच्या. त्यांनी बोलावलं मला पर्सनल, खरे तो काय असो त्याच्याकडे बघून म्हणलं ते काही हे बाई आहे का ते हसायला. म्हणलं आपलं अग्रीमेंट आलं की रिसेशन येतं, त्यामुळे कंपनी अंदर रिसेशन. हो, रिसेशन मंदी आली. तुम्ही जेव्हा जर्मन लोकांबरोबर काम करायला सुरू केलं, तर त्यांच्यावर काम करताना तुम्हाला असं कधी जाणवलं की अरे हे वेगळं आहे, इथं आपल्याला काहीतरी गोष्टी त्यांना सांगाव्या लागतील किंवा आपल्याला त्यांच्या समजून घेईल, असं तुम्हाला काय? त्यावेळेस समजा युनियन माझ्या येऊन खेटले, समजा युनियन बाय चान्स कधी खेटलेच, हे लोक त्यांना सांगायचे साहेबाला असं नाही बोलायचं, अजिबात नाही चालणार. लोक त्यांना सांगायचे. खूप छान सांगताय तुम्ही, खूप महत्वाची माहिती आहे. आताच्या जनरेशनला हे सगळं करणं फार आवश्यक आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आपले जे लोक आहेत ना, त्यांचं आयक्यू थोडं जास्त आहे ऍव्हरेज पेक्षा, बरोबर, आणि इक्यू खूपच कमी आहे. त्यामुळे लोक ते डोकं लावतात. तुमची हजरजबाबीपणा किंवा विनोदी तुमचा जो स्वभाव आहे त्याची मदत व्हायची. दुसरे प्रॉल आले, मग पर्सनल माझ्या जगदाळे मला म्हटले, साहेब जर्मन माणूस आहे, शिस्त पाळा, विचार बोलू नका, आणि नाहीतर मग प्रॉब्लेम येईल. त्यांनी मिटिंग बोलले कुठं साहेबांनी, ते म्हणले टुमॉरो दे आर गोइंग टू गो स्लो डाऊन, सो यू मस्ट कम टू फर्स्ट शिफ्ट, ऑल शुड कम बिफोर 6:30 बिकॉज वी हॅव टू टेक केअर, वी हॅव टू टेक ऍक्शन. असं तर सांगितलं. तुमच्या वडिलांनी 100 वर्ष पूर्ण केला, तर 101 रनिंग आहे. तर याच्यापेक्षा एखाद्या मॅनेजर लीडर असं मी तुम्हाला म्हणेन, दोन्ही गोष्टी केल्या जर तुम्ही, असं मला वाटतं. तर आणि काय याच्यापेक्षा म्हणजे रिकॉग्निशन असावं याचं, इतकं तुम्हाला लोकांचं प्रेम मिळालं, आपुलकी मिळाली. कंपनीची बेस्ट वर्ष होती ती, चॅलेंजिंग होती पण बेस्ट होती. कस्टमर प्रेशर होतं, लोकांचं युनियनचं प्रेशर होतं, आणि सगळ्यातून पण माझं एक वाक्य होतं. मी 2003 साली जपानला गेलो होतो लीन मॅनेजमेंट शिकायला, तर त्यांच्याकडे फारच वेगळं आहे. आणि आपले फ्लोअर साहेब आहेत ना, त्यांच्या गळ्यामध्ये एक पेंडल आहे, एका साईडने हनुमान एक साईडने गणपती. आपण जर वर्तमान काळात राहिलो आणि सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळात नाही गेलो, आपण शांत राहू शकतो. हळूहळू माझ्याकडे पाहायचं, मी त्याकडे कंटिन्यूस पाहत होतो. परत त्याने 2 दिवस पाहिलं, परत मी त्याकडे पाहतच होतो. नंतर तो हळूच हसला, नंतर जोरात हसला. म्हणून आता सांग काय प्रॉब्लेम तुला, तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मागं वळून पाहताना शेवटचे 1-2 प्रश्न आहेत सर. सर्वात जास्त समाधान किंवा आनंद देणारी गोष्ट कुठली वाटते? आता माझ्या पद्धतीत सांगतो, आपल्याला जे आवडतं ते मिळवणं म्हणजे यश आहे, आणि जे मिळालं ते आवडणं म्हणजे सुख आहे. हॅलो, बिझनेस कंपास मराठी या आमच्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मला खात्री आहे तुम्ही आमच्या आधीचे एपिसोड्स पण नक्की बघत असाल, तर असंच आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत राहा, आमचे एपिसोड पाहत राहा. आज मी एक खास व्यक्तीला ह्या आपल्या चॅनलवरती बोलवलेलं आहे. तर त्यांची ओळख तुम्हाला करून देण्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी जेवढा तासगावकर आहे, सांगलीकर आहे, पुणेकर आहे, तेवढाच मी नाशिककर पण आहे. तर नाशिककर का आहे? करिअरच्या सुरुवातीची जी माझी 9 वर्ष होती ती मी मायको, तेव्हाची मायको म्हणजे आताची बॉश कंपनी, त्या कंपनीमध्ये मी नोकरी केली. तिथे मी बऱ्याच डिपार्टमेंटला होतो. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो, टूल रूममध्ये होतो, आणि IT डिपार्टमेंटला होतो. तर तिथं काम करत असताना मला बऱ्याच लोकांना जवळून बघायची संधी मिळाली, आणि खूप करिअरच्या सुरुवातीला मला सिनियर लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव बराच मिळाला की ज्याचा मला पुढे करिअरमध्ये खूप फायदा झाला. तर त्या ह्याच्यामध्ये मी बऱ्याच लोकांबरोबर काम करत असताना मला ज्यांच्याबरोबर थेट काम करायची संधी मिळाली नाही, पण ज्यांचं काम मला खूप आवडायचं, असे MJ कुलकर्णी सर यांना मी आज इथं आपल्या चॅनलवरती बोलवलेलं आहे.
आणि मला फार आनंद झाला की ते माझ्या विनंतीला मान देऊन इथं आलेले आहेत. त्यांची एक खास आठवण मला तुम्हाला इथं सांगायची आहे की मी जेव्हा 2005ची गोष्ट आहे, आता 21 वर्ष झाली, मी जेव्हा मायको बॉश कंपनीतून बाहेर पडलो तेव्हा शेवटच्या दिवशी त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की सर, मी खूप लोकांवर काम केलं, पण तुमच्याबरोबर थेट काम करायची माझी इच्छा होती, ती काही पूर्ण नाही झाली. पण आज त्यातला काही प्रमाणात मी म्हणेन त्यांच्याशी गप्पा मारायचा योग मला इथं आज पुन्हा या निमित्तानं मिळतोय. तर MJ कुलकर्णी सर हे बॉश मधल्या एका मोठ्या डिव्हिजनचे प्रोडक्शनचे हेड होते आणि त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये थ्रू आउट 2011 साली ते रिटायर झाले. जवळपास 40 वर्षाचं त्यांचं जे करिअर होतं आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांनी आणि काही कन्सल्टिंगचं काम केलं. पण एवढ्या सगळ्या या लॉंग टेन्युअरमध्ये थ्रू आउट त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलं. तर मोठ्या डिव्हिजनचे ते हेड होते. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे ऑपरेटरची इंटरॅक्शन असेल, युनियनची इंटरॅक्शन असेल, IR इश्यूज असतील, अशा खूप गोष्टी त्यांनी हाताळलेल्या आहेत. अतिशय मी म्हणेन विलक्षण अशी त्यांची पर्सनॅलिटी आहे आणि त्यांचा हजरजबाबीपणा, विनोद सांगायची हातोटी आणि परिस्थिती हाताळायची त्यांची जी काही पद्धत आहे, ही आम्ही त्याच्यातून पण खूप बघून शिकलेलो आहोत त्या काळात. त्यांना बॉसच्या म्हणजे मायकोच्या आणि नाशिकच्या एकूण सर्कलमध्ये ओळखणारे लोक आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की आम्ही हा एपिसोड केला याबद्दल ते आमच्या चॅनलचे नक्कीच आभार मानतील, कारण त्यांचं एवढं नॉलेज आहे, एवढी माहिती आहे त्यांच्याकडं की ती अशा प्रकारे कुठंतरी येणं आवश्यक होतं, जी गरज मला जाणवली आणि मी हा एपिसोड करण्याबद्दल त्यांना विनंती केली. तुम्हाला मला एक मुद्दाम असं सांगायचं आहे किंवा आवर्जून सांगायचं आहे की असं वाटू शकेल की हे कदाचित मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आपण काही बोलतो आहोत त्या क्षेत्रातलं, पण तसं नाहीये. ह्याच्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही जेव्हा हा एपिसोड बघा तेव्हा कितीतरी तुम्हाला तुमच्या आयुष्याला उपयोगी पडतील अशा गोष्टी याच्यातून मिळतील. जुन्या काळात ज्या लोकांनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलं त्यांना त्या दिवसांची आठवण होईल, ते दिवस कसे होते. ते त्यांच्या पुढच्या पिढीला आवर्जून सांगतील की अरे हा एपिसोड बघा, तुम्हाला कळेल त्या काळात काय होतं. तर तुम्हाला या सगळ्या मेमरीज रिव्हिजिट करता येतील. आणि मी जसं म्हणलं तसं बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत की ज्या तुम्हाला लाईफ स्किल म्हणून किंवा नवीन नवीन काहीतरी देणाऱ्या मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे. अजूनही काही लोक आहेत की ज्यांना मी माझ्या करिअरमध्ये जवळून बघितले किंवा ज्यांच्याबरोबर काम केले आणि त्यांना सुद्धा आम्ही वेळोवेळी इथं आम्ही या प्लॅटफॉर्मवरती बोलू, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. सर, बिझनेस कंपास मराठी आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही माझ्या विनंतीला मान दिला आणि तुम्ही आज आमच्याकडे इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आला. मनापासून आभार आहे सर तुमचे. सर, मी तुम्हाला जेवढं बघितलं, थेट जरी काम नाही केलं तरी पण तुम्हाला बघताना मला असं सतत जाणवायचं की तुम्ही पूर्ण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्येच होता. शेकडो, काही वेळा 1000-1500 वर्कमेन, आणि ते पण त्या काळातले जेव्हा युनियन खूप मोठा युनियनचं काम चालायचं, युनियन खूप स्ट्रॉंग असायच्या. तर त्या काळामध्ये तुम्ही कायमच हसतमुख असायचा, ऑपरेटरचे इश्यूज हँडल करायचा किंवा युनियनचे मॅटर्स हँडल करायचा. पण एक तुमची हजरजबाबीपणा किंवा विनोदी तुमचा जो स्वभाव आहे तो त्याची मदत व्हायची, पण एक विलक्षण शांतता तुमच्याकडे अशी आम्ही कायम बघायचो की अजिबात तुम्हाला कधी असं हल्लेलं बघितलं नाही. काय आहे त्याचं रहस्य त्या शांततेचं? नमस्कार. तुम्ही इथं बोलल्याबद्दल मलाही खूप आनंद झाला, कारण आपण मायकोच्या शेवट दिवशी आपण इच्छा व्यक्त केली की मला तुमच्यावर काम करायला नाही मिळालं, तर ते आज मीच तुमच्यावर काम करत आहे. आणि हे तुम्ही जे काही करताय त्याच्याबद्दल खूपच मला कौतुक वाटते आणि खूप आनंदही वाटतो. धन्यवाद सर, धन्यवाद. शांततेचं कारण असं आहे की आपण जर वर्तमान काळात राहिलोत आणि सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळात नाही गेलोत, आपण शांत राहू शकतो. कारण कसं आहे, मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो 1970 ते 74, माझ्या रूममध्ये एक वाक्य मी लिहून ठेवलं होतं. ते वाक्य होतं, यू कॅनॉट चेंज पास्ट बट यू कॅन रुइन युअर प्रेझेंट बाय वरिंग आउट फ्युचर. म्हणजे पास्ट आणि फ्युचर हे आपलं काहीच कामाचे नाहीत, आपल्याला फक्त वर्तमान दिलं जगण्यासाठी. आणि वर्तमान दिलं म्हणजे त्याचं आपण इंग्लिशमध्ये त्याला प्रेझेंट टेन्स म्हणतो, बिकॉज इट इज गिवन ॲज अ प्रेझेंट टू ह्युमॅनिटी टू लिव्ह इन दिस टेन्स. आणि दुसरं, मी लहानपणी दुसरी वगैरे असताना देवळात जायचो मारुतीच्या आणि पुराण ऐकायचो. माझे खूप नाद होता त्याचा. आणि ते जे काय ऐकलं मी त्या 4-5 वर्षात शाळेत असताना 2री ते 7वीपर्यंत, ते त्यातलं जवळपास सगळं माझ्या लक्षात आहे. त्यात एक वाक्य मी श्रीकृष्णाचं भगवद्गीतेतलं ऐकलं होतं. ते श्रीकृष्ण म्हणतात की तुमचा जो भूतकाळ आहे तो मला समर्पित करा, देऊन टाका, कारण तो तुमच्या काहीच कामाचा नाही आहे. आणि भविष्याची चिंता माझ्यावर सोपवा, कारण मी एकमेव करता मीच आहे, तुम्ही करता नाही आहेत. आपलं कसं आहे
की गाडी खाली कुत्र चालतं ना, हा. त्याला काय वाटतं की मीच गाडी ओढतोय. गाडीत तेवढत नाही, गाडी बैल ओढतात. तसं आपलं वाटतं मीच सगळं करतोय. तसं नाही, करणारा तोच आहे. त्याच्यावर तर चिंता सोडली सगळी, तर तुम्हाला काहीच गरज नाहीये. सगळं आणि वर्तमानात राहायचं. वर्तमानात राहिल्यानं काय होतं की तुमच्या एक स्वभावामध्ये विनोद, ह्युमर येतो आणि त्यामुळे इतरांना पण चांगलं वाटतं. नाही तर तुमचं जर हे चालू असेल ब्रेनचं त्याला काय म्हणतात डिफॉल्ट मोड, तर मग तुम्हीच कन्फ्युज असतात. त्यामुळं वर्तमानात राहणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रेझेंट मोमेंट मध्ये राहा. प्रेझेंट म्हणून राहायचं म्हणजे प्रेझेंट ऑफ माइंड कायम असतं त्यावेळेस. सर, मायको बॉश मध्ये तुम्ही 81 साली जॉईन झाला मला वाटतं. त्याच्या आधीचं काय, कुठल्या कंपन्यांमध्ये होता तुम्ही? मी 74 साली औरंगाबाद इंजिनिअरिंग केलं मेकॅनिकल. बरोबर. नंतर औरंगाबाद फोर्ब्स कॅमल नावाची कंपनी होती, तिथे मी 5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी पुण्याला डेव्हिड ब्राउन ग्रुज म्हणून चिंचवडला एक कंपनी होती, तिथं 1.5 वर्ष काम केलं. मग तळेगावला 1 वर्ष काम केलं. मग मायको बॉसमध्ये मी 81 साली आलो. तिथं मी 2010ला रिटायर झालो. त्याच्यानंतर मग चाकण प्लॅनमध्ये बॉसने मला पाठवलं, तिथं मी 17 पर्यंत काम केलं. त्यामुळे असं 41-42 वर्ष माझा सगळं प्रोडक्शन काम झालं. रिटायरमेंट नंतर तुम्ही बॉसच्या चाकण प्लांटला आला होता. बॉसच्या चाकण प्लॅन 2017 साली तुम्ही संपलं. काम करतो तिथपर्यंत तुम्ही काम तिथून नंतर केलं. मी काहीच नाही केलं. नंतर कोरोना वगैरे सगळे बरेच भानगडी झाल्या. आता 76 रनिंग तुम्ही. आता शेवटची करणी माझी रिटायर होऊन 16 वर्ष झाले मला. सर, तुम्ही कायमच तुमच्या आई वडिलांबद्दल तुमच्या भावना व्यक्त करायचा. आज सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही बोलत असता. असे कुठले संस्कार तुम्हाला मिळाले असं वाटतं आई वडिलांकडून की जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये त्याचा उपयोग झाला? संस्कार म्हणण्यापेक्षा मला जी सिच्युएशन मिळाली त्या काळात, म्हणजे की आमची आई आणि तिच्या 3 बहिणी ह्या सगळ्यांची एकंदर 20-22 मुलं आमच्यावर एकत्र शिकत होतो आम्ही. खूप मोठी टीम होती ती. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे काही काम ठरवून दिलं होतं. म्हणजे सकाळी 5ला उठायचं, आडातनं पाणी काढायचं पोहऱ्याने, तसंच आंघोळ करायची, सगळ्या घरात पाणी भरायचं. मग घरातलं जो हे आहे किराणा वगैरे मीच आणायचो म्हणजे कसं, कणकीत उडी मारायची, पिशीवरून ज्वारी बाहेर काढायची, मंडीत विकायची आणि त्याचं सामान घेऊन यायचं. समजा तेल आणायचं, करडीचे एक पोतं घेऊन जायचं घाण्यावर, तेल आणायचं. हे सगळे कामं माझ्याकडेच होते. आणि आमचं इतकं टीमवर्क होतं, त्यामुळे त्यांच्यावर असल्यामुळं टीममध्ये काम करायचं तेव्हापासून सवय लागली. आणि आईचं कसं आहे, ती कधी देवळात नाही गेली, ती आम्हालाच देव समजायची. फक्त वरण भाकरीच खायचो आम्ही, कोणी आलं तर मग पोळी. पण ते आणि वडील तर खूपच ह्युमरस होते माझे. जवळपास 30 वर्ष ते उपसरपंच होते. आणि आमच्याकडे 8 डिझेल इंजिन होते, 8 पाण्यासाठी, विहिरून पाणी काढण्यासाठी. बरंच मोठी शेती आहे का त्यावेळेस? आमच्याकडे 300 एकर शेती होती. गाव कुठलं एक्झॅक्ट? पांगेर पण नाही, बीडच्या जवळ. बरं, ओके. आणि मग त्याचं मेंटेन तेच करायचे. आणि ते मेंटेन करत असताना मी त्यांना मदत करायचो. जेव्हा मी सुट्टीत जायचो तेव्हा मी पण मदत करायचो. त्यामुळे मला पण इंजिनचे त्यावेळेसपासून अनुभव आहे. ते काय करायचे, जर नोझल खराब झालं तर ते मला सांगायचे, अरे हे घेऊन ये बाजारातनं, पण ह्याच्यावर असं गोल आणि 6 आऱ्या पाहिजेत त्याला, असं जे चाक आहे ते आणायचं. मी ते घेऊन यायचो. आणि नंतर मग मला हे माहीत नव्हतं की ही मायको कंपनी आहे म्हणून. पण नंतर तेच नोझल मी 30 वर्ष हँडल केलं. तुम्ही त्याच्या प्रोडक्शनचे हेड झाला सर. त्याचं भारताचे एवढा कशा गोष्टी काही वेळा घडत असतात आणि ते तुमचा प्रत्यक्ष त्याचा अनुभव येतो. मला कधीतरी पूर्वी ऐकलेलं आठवते, तुम्ही मायकोमध्ये आम्हाला सांगितलं होतं तुम्ही चुकूनच आला. तो एक काहीतरी असा एक गोष्ट किस्सा होता, तो एकदा सांगा ना सर. काय होतं, तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळी काहीतरी झालं होतं काय? मी 1979 साली डेव्हिड ब्राउनला होतो इथं चिंचवडला. तिथं फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्ट करावं लागायची. मला खूप कंटाळा आला, म्हणून मी नोकरी पाहायला लागलो. तर सकाळमध्ये छोटी क्लासिकल जाहिरात होती, एकच ओळीची, फोरमन प्रोडक्शन मायको नाशिक. मला असं वाटलं की ही बहुतेक स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, याच्यामुळे इकडे आपण लक्ष नको द्यायचं. मग नंतर काही दिवसांनी NRBची जाहिरात आली, बडोद्याची. हा. मग त्यांचा फॉर्म भरत असताना म्हणलं यांना पण टाकून द्यावं एक, कारण सगळेच टाकायचं ना. यांना एक टाकला आणि त्यांना एक टाकला. तर यांचाही कॉल आला आणि त्यांचाही कॉल आला. पण म्हणलं हे स्मॉल स्केल इथं नको जायचं आपल्याला, तिकडे जाऊ म्हटलं बडोद्याला. मग ते गेलो मी, दादरला गेलो. रात्री 10 वाजता गाडी होती ती, दादर ते बडोदा. त्या गाडीत घुसताना पण इतकी गर्दी होती की मी कसं तरी घुसलो. आणि गाडी सुरू झाली की माझ्या लक्षात आली, अरे माझे पाकिटही मारले, तिकीटही मारले, सगळंच मारले. मग बाहेर पडताना पण खूप अवघड होतं. कसं तरी बाहेर पडून गोळी मारली, प्लॅटफॉर्म पडलो खाली. आणि मला वाटलं की आता आपण गेलो, पण थोड्या वेळ बघितलं, अरे आपण आहे जिवंत आहेत. मग तसंच थांबलो.
एका खिशामध्ये 10 रुपये शिल्लक होते. त्यावेळेस रात्री 11ला एक गाडी होती मुंबई बॉम्बे पुन्हा सवारी. ती तळेगाव तिकीट 7 रुपये होतं. मग तळेगाव सकाळी 5 वाजता आलो. घरी सांगितलं मिसेस असंच झाले. ती म्हणजे तुम्हाला दुसरं काय हवं असंच होणार. मग सकाळी 7ला एक नाशिकला गाडी होती तळेगावहून. मग तिने नाशिकला आलो. तो कॉल होता तुमच्या हातात पाठवला. हा. मग ते घेऊन नाशिकला आलो. नाशिकला मग ते पद्मा हॉटेल होतं आणि त्या दिवशी त्याचं इनॉग्रेशन होतं बस स्टँड समोरच. मी तिथे गेलो. तिथं त्याने स्वीट वगैरे सगळं आणि रूमचे पैसे पण नाही घेतले. पहिला कस्टमर आहे म्हणून. अरे म्हणून नाशिक खूपच चांगलं आहे. कंपनीत गेलो तर ते म्हणले की इंटरव्ह्यू झाला. सिंग साहेबांनी इंटरव्ह्यू घेतला, सगळं घेतलं, टेकिंग वगैरे विचारलं आणि ते म्हणलं गुड. पण म्हणजे आमचे जे बॉस आहेत क्रॉल साहेब ते नाही आहेत सध्या, ते उद्या येतील, तुम्ही थांबता का? थांबतो म्हणून. ते पद्माला फुकटच होतं ना. थांबलो मी तिथे. दुसरे क्रॉल आले. मग पर्सनल माझ्या जगदाळे मला म्हटले, साहेब जर्मन माणूस आहे, शिस्त पाळा, विचार असं बोलू नका आणि नाही तर मग प्रॉब्लेम येईल. एकदम हे गेलो आत. मी पण घाबरूनच गेलो की आता हे क्रॉल म्हणजे काय माणूस आहे. क्रॉल म्हणले येस. मी म्हणलं आय हॅव कम फॉर इंटरव्ह्यू. ते म्हणे वेअर आर यू वर्किंग नाव? म्हणलं पुणे. हाऊ फार इट इज फ्रॉम युअर नेटिव्ह प्लेस? म्हणलं 240 किलोमीटर. अँड हाऊ फार नाशिक इज फ्रॉम? म्हणलं 300 किलोमीटर. देन 60 किलोमीटर यू आर ट्रॅव्हलिंग अवे फ्रॉम नेटिव्ह प्लेस? येस. म्हणजे वाय? म्हणलं ओनली बिकॉज फॉर मायको. त्यांनी जगदाला बोलून घेतलं. ही इज सॅक्रिफायसिंग 60 किलोमीटर ओनली फॉर मायको. टेक हिम. क्रॉस आहे. हा झालं इतकंच इंटरव्ह्यू. मग जगदाला म्हणे की पण ते ही इज आस्किंग फॉर मोर हायर मनी अँड वी कॅनॉट गिव्ह लाईक दॅट बिकॉज हिज लेवल. गिव्ह हिम एनी अवर नेक्स्ट मंथ वी आर गोइंग टू रिवाइज विल इनक्रीज अदर्स ऑल्सो. म्हणजे माझ्यावर दुसऱ्याचा पगार वाढला. आणि मग म्हणले हे खूपच चांगले. लगेच जॉईन केलं मी पुढच्या महिन्यात. मलाही आठवत आहे. 12 वर्षापूर्वी तुम्ही सांगितलेली, पण आज ती पुन्हा एकदा ऐकायला मजा आली तेवढीच. पहिली नोकरी 1974ला जॉईन केली. 81 साली तुम्ही मायको नाशिकला आला. पण नोकरीच्या सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं आहे की असं तुम्हाला कधी जाणवलं की पुस्तकी जे नॉलेज आहे हे एका मर्यादेपर्यंत आहे, खरं वस्तुस्थिती सगळी वेगळीच आहे, असं तुम्हाला जाणवलं असेल? असा काही प्रसंग घडला किंवा हे तुम्हाला कसं रिअलाइज व्हायला लागलं काम करायला सुरू केल्यानंतर? पहिल्या दिवसापासून मला हे जाणवलं की आपण कॉलेजमध्ये जे शिकतो ते फक्त इंटरव्ह्यू नोकरीसाठी कॉल येण्यासाठी आणि नोकरी मिळण्यासाठी, त्याच्यापुढे त्याचा काहीच उपयोग नाही आहे. जे शिकले त्याचा कुठेही फरक पडत नाही आहे आणि स्ट्रगलच करावं लागतं. पहिल्या दिवसापासून स्ट्रगल केलं मी तिथे. कारण थेट शॉपवरती गेला तुम्ही? म्हणजे थेट शॉपवर गेलो. इतकंच नाही की तिथे काही असं फ्लूट ग्राइंडिंग मशीन होतं, त्याला हाताने इंडेक्सिंग करावं लागायचं. खूप ॲक्युरेट करावं लागतं, नाही थोडं आलं तिथे स्क्रॅप होतं. तर ते लोक क्वांटिटी करत नव्हते. तर मी जॉईन केल्यानंतर 15 जण कंपनी सांगितलं की यू गो इन थर्ड शिफ्ट, यू प्रॅक्टिस दिस ऑपरेशन. ओके. 3 महिने मी थर्ड शिफ्टला काम केलं. फक्त बाहेर वॉचमन शॉपमध्ये मी एकटाच, कुणीच नाही. आणि ते 3 महिने मी ते काम करत होतो. आणि मग जेव्हा स्किल आलं तेव्हा जनरल शिफ्टला आलो परत. त्या लोकांच्या बरोबर मी काम करायला लागलो. आणि मग त्या दिवस काय झालं की मी जेवायला गेलो की लोक गडबड करायचे मशीनला. मला माहितच ते करणार आहेत म्हणून. सेटअप बदल. मी आलो की परत आहे का बघायचं आणि त्यांना सांगा यार तुम्हाला नीट डिस्टर्ब पण करता येत नाही मशीन. हे तुम्ही लगेच ओके केलं. कशासाठी करता असं? बरोबर. त्याच्याशिवाय करूच नका ना. आणि मग त्यांच्याबरोबर काम करत करत त्यांच्याशिवाय खूप जास्त प्रोडक्शन करायचो मी. ते मला बाहेर आता मी करतोय ना, मला करावंच लागेल. तेव्हा मी केलं ते त्यांना करावं लागेल. मी ह्याला मॅनेजमेंट एक्झाम्पल म्हणतात. बरोबर. हे मला पूर्ण सर्व्हिसमध्ये करावं लागलं. बरोबर. तिथंच नाही, आम्ही बघितलंय सर. बरोबर. की इथं बॉसमध्ये पण तसंच करावं लागलं. मशीनवर काम करावंच लागलं, करून दाखवावंच लागलं लोकांना. बरोबर. हे मी केलंच. आणि म्हणजे मी जे म्हटलं की पुस्तकातले धडे आणि प्रत्यक्षातले धडे काहीच नाही. खूप मोठं उदाहरण आहे सर. फक्त डेव्हिड ग्रुजला असताना जेव्हा गिअरचं सेटिंग बदलतो आपण, त्यावेळेस गिअरचा रेशिओ कॅल्क्युलेट करावा लागतो. त्याला कंटिन्युअस फ्रॅक्शन म्हणतात. तिथं थोडं मॅथमॅटिक्सचं काम आलं. बाकी कुठंच नाही आलं. बाकी कुठंच नाही आलं. तिथं थोडं काम होतं, बाकी कुठंच नव्हतं. सर तुमचे खूप मोठं वैशिष्ट्य मला जे जाणवलं आणि खूप लोक तुमच्या त्यामुळं प्रेमात पडायचे अक्षरशः तुमच्या मॅनेजमेंटच्या स्टाईलच्या. तर तो प्रश्न त्याच्याकडे जायचा. त्याच्या आधी मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की उल्हास माझा रूममेट होता. आम्ही बॅचलर्स लाईफमध्ये जेव्हा होतो 4-5 वर्ष, आणि तुम्ही त्याचे बॉस होता थेट शॉप फ्लोअरचे. आणि उल्हास आणि बोरसे हे रामलक्ष्मण होते तुमचे त्या शॉपचे वेगळ्या शिफ्टचे. आणि SM जोशी सर माझे बॉस होते. तुम्ही दोघंही म्हणजे तुमच्या सेन्स ऑफ ह्युमर बद्दल आणि
काय म्हणाय त्याला की हजार वाणाबद्दल मायक्रो प्लांटमध्ये अतिशय सगळ्यांना माहीत आहात. आमच्या दोघांचे तुम्ही दोघं बॉस होता. तर आमच्या संध्याकाळचा ठरलेला कार्यक्रम असायचा. संध्याकाळी ऑफिसमधनं आलो की मी उल्हासला विचारायचो की एम जे सरांनी काय काय जोक केले आज सांग. आणि तो मला विचारायचा की SM जोशी सरांनी काय काय जोक केले सांग. आम्ही फॉर्च्युनेट होतो की आम्हाला दोघांना पहिल्यांदा तुम्ही बॉस म्हणून मिळाला आणि त्याचा आमच्यावरती पण खूप चांगला इफेक्ट व्हायचा. संध्याकाळी छान आम्ही रिलॅक्स राहायचो, दुसऱ्या दिवशी उत्साहाने ऑफिसला यायचो, असं व्हायचं. तर तुमची जी खूप मोठी गोष्ट जी बघितली मी आणि सगळेच सांगतात की माणूस ओळखणे ही जी कला आहे की त्याच्या काय स्ट्रेंथ आहेत, त्याच्या मर्यादा आहेत, त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहेत, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ओळखणे, त्याचा अचूक उपयोग करून घेणे हे तुम्हाला खूप चांगलं साध्य झालं सर. मग तो सिनियर अगदी आपण कितीतरी जर्मन लोकांवर आपण काम केलं, ते असतील किंवा इंडियन आपले जे तुमचे पियर्स असतील जे डिव्हिजनचे हेड होते ते असतील किंवा अगदी ज्युनियर इंजिनियर जरी आला, वर्कमॅन असतील, ही कला कशी काय तुम्हाला साध्य झाली? काय आहे त्याच्या मागचं रहस्य? याच्या मागचं रहस्य असं आहे की मी कुठलाही माणूस माझ्यासमोर आला हा की मी त्याला खूप रिस्पेक्ट द्यायचो आणि त्याच्याकडं ते शांतपणे पाहायचो. माझ्या डोक्यात काही विचार नसतात. विचार असले तर तुम्ही समोरच्यावर काहीच कमी करू शकता, पण निर्विचार स्थितीमध्ये जर त्याशी डील केलं, एक तर त्यांनी काय होतं तुमच्या तोंडात हास्य आपोआपच ते तयार होतं, आणावंच लागत नाही ते. आणि त्याशी जर हसून बोललं, त्याची थोडी स्तुती केली की त्यालाही खूप बरं वाटतं, त्याला थोडी ॲटीज केलं की तोही मोकळा होतो. आणि त्याच्या 2-3 वाक्यात कळतं की याचं नक्की काय, याच्या मनात काय आहे, कसं आहे ते. बरोबर. एकदा तर असंही झालं की एक जण आला माझ्या ऑफिसला, खूप परेशान होता, असे डोळे असे तसे करायचं, असं काय होतं. मी म्हणलं काय आलं, बस. तो नाही बसला. मी त्याला धरलं, बसवलं खाली, पाणी दिलं, त्याला मी पाणी पाजलं आणि बस म्हणलं शांतता. मग कॅन्टीनमध्ये चहा मागवला. कॅन्टीन मी सांगितलं लगेच पळे द्यायचे चहा द्यायला. ते चहा पिल्यानंतर तो म्हणला, बसला, तो डोळे झाकून बसला, हळूहळू माझ्याकडे पाहायचं. मी त्याच्याकडे कडनंच पाहत होतो. परत त्यानं 2 पाहिलं, परत मी त्याकडे पाहतच होतो. नंतर तो हळूच हसला, नंतर जोरात हसला. मी म्हणलं आता सांग काय प्रॉब्लेम तुला? तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे एका कटाक्षात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता मला काहीच नाही सांगायचं. आता असं अनेक व्हायचं, लोक सांगायचे साहेब माझं असं असं मुलाला नोकरी नाही आहे, ह्याचं काहीतरी कुठे करताल तर बघा, माझं ह्याचं असं आहे काही येताल बघा. मी काहीच नाही करायचो. 2 महिने ते सांगायचं साहेब तुम्हाला सांगितलं ना ते काम झालं माझं काही संबंध नाही, पण त्यांना वाटतं माझ्यामुळेच झालं, असं त्यांचा एक विश्वास बसत गेला. तुम्ही त्यांचा ऐकणारा कान झाला होता, असा त्यांना तो विश्वास वाटायचा तुमच्याकडे. लोक आहेत ना, तुम्ही त्यांना नीट ऐकलं ना, अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्हच होतो. फक्त ऐकणं महत्वाचं आहे. काही आणि कोर्टात कसं असतं, हिअरिंग असतं, ते फक्त त्यांच्या कानावर पडतं काहीतरी, पण आपलं लिसनिंग असतं, त्यांचा आपल्याला फरक आहे. त्यांना जजमेंट काही फरक पडत नाही, पण आपलं तसं नाही. आपण नीट ऐकलं, त्याला समजून घेतलं तर ते त्यात अर्धा प्रॉब्लेम त्याच्यातच सॉल्व्ह होतो. बरोबर आहे सर. एवढा तुमचा अनुभव झाला 40 वर्षापेक्षा जास्त, तुम्हाला मला ह्या अनुभवावर आधारित एक अगदीच बेसिक प्रश्न आहे खरं, पण तुमच्या अनुभवातनं तुम्ही याला काय सांगाल की एक चांगला मॅनेजर, चांगला व्यवस्थापक आणि एक नेता, खरा नेता म्हणून ह्या दोन्हीमध्ये तुमच्या मते आता काय फरक आहे? तुमच्या अनुभवातनं याचं काय उत्तर असेल? फरकपेक्षा त्याचं साम्य जास्त आहे. कारण जो शॉपचा मॅनेजर आहे तो नेता असणं आवश्यक आहे. ओके. आणि जो नेता आहे पॉलिटिकल, त्याला आपण लोकांना कुठं नेतोय हे माहित पाहिजे, म्हणून त्याला नेता म्हणतात. त्याला माहिती आहे आपण लोक कुठे न्यायचे ते, म्हणून त्याला नेता म्हणतात. तर त्याच्यातही ऍडमिनिस्ट्रेशन ग्रुप असा लागतात, पण त्याच्यात कसं की त्याला अकाउंटेबिलिटी जास्त नसते. थोडं भाषण दिलं, मोटिवेट केलं की झालं. ह्यांना तसं नाहीये, यांना अकाउंटेबिलिटी असते, टाइमला टार्गेट असतं, कस्टमर प्रेशर असतं, कस्टमरला सॅटिस्फाय करायचं असतं, ऑपरेटर वर्करला पण सॅटिस्फाय करायचं. सगळ्याची त्याची तयारी कसं राहते, त्यांची तशी नसते. 2-3 भाषण दिले, काही फॉलोअर तयार केले की झालं. पण जर खराच नेता असेल तर त्याच्यात पण हे मॅनेजर सगळे गुण असतात, असायलाच पाहिजेत. नाही तर मग तो नेता होऊ शकत नाही. मग तो फक्त मग ते. पण नेत्यामध्ये जर मॅनेजरचे गुण आले तर आपोआप तो रिस्पेक्ट कमांड करायला लागेल सगळ्यांकडनं, आदराला पात्र ठरेल लोकांच्या. बरोबर आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये हे आवश्यक आहे नाही का? म्हणजे कुठल्याही तुम्ही तुमच्या जनरेशनमध्ये, आमच्या जनरेशनमध्ये किंवा पुढच्याही जनरेशनमध्ये जरी गेलं तरी ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. आवश्यक, बरोबर आहे. नेत्याला हे गुण पाहिजे आणि त्यालाही हे गुण पाहिजेत, आवश्यकच आहे. तुम्हाला हे मुद्दाम पुन्हा थोडंसं तिकडच जायचं की लोक आवर्जून सांगायचे की आम्हाला MJ कुलकर्णी सरांबरोबर काम करायचं आहे, असं लोकांचं एक म्हणणं असायचं. आणि तो विश्वास तुम्ही कमावला होता. म्हणजे अगदी कामगार असू देत, अधिकारी,
आणि वरिष्ठ व्यवस्थापक सगळेच असतील. आणि माझ्या मते ह्याच्यापेक्षा एखाद्या मॅनेजर लीडर असं मी तुम्हाला म्हणेन, दोन्ही गोष्टी केल्या जर तुम्ही, असं मला वाटतं. तर आणि काय याच्यापेक्षा म्हणजे रेकग्निशन असावं याचं, इतकं तुम्हाला लोकांचं प्रेम मिळालं, आपुलकी मिळाली, तर अशी काहीतरी तुमची तत्त्व असावीत असं मला वाटतंय, की जी तत्त्व तुम्ही कायम त्यांना पकडून ठेवलीत आणि त्यामुळं तुम्हाला लोकांचा हा विश्वास संपादन करता आला, हे प्रेम मिळालं आणि त्यामुळं लोकांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे यावं असं वाटलं. तर अशी काय तत्त्व सांगू शकाल? बऱ्याच लोकांना स्टार्टिंग ट्रबल असतो त्यावेळेस त्याला धक्का द्यावा लागतो. हा. आणि तो आपण धक्का दिला हा. त्यावेळेस अरे जमते आपल्याला, जमते म्हणजे त्याला नक्कीच जमतो पुढे. त्यामुळे कसं इव्हन हनुमान जर उदाहरण घेतलं, शिवाचा अवतार होता, हो. त्याला पण त्याच्यात शक्ती आहे हे त्याला सांगावं लागलं, तेव्हा मग त्याची पुढे शक्ती झाली. तसं आपल्या लोकांना सांगावं लागतं. धक्का मारला की मग त्यांच्यात हे येतं, मग त्यामुळे अरे साहेबांच मी आता मला कॉन्फिडन्स झालाय, हे गोष्टी मी करू शकतो, ती करू शकतो. असं केल्यानंतर त्यांना एक विश्वास होतो आपल्याबद्दल, किंवा ह्या साहेबावर काम केल्यावर बरं वाटतं. मी काही फार विशेष करत नाही दगड, पण त्यांना मोटिवेट करतो. काही केलं ते छान मोटिवेशन, सतत मोटिवेट करायचं, त्यांच्या कामाचं कौतुक करायचं. चुकलं तरी सांगायचं काही हरकत नाही, कारण आमची काय पद्धत होती की आम्ही लोकांना सांगायचो की वी ऑलवेज ॲक्सेप्ट फ्रेश मिस्टेक्स. म्हणजे तुम्ही जर फ्रेश मिस्टेक केली तर आम्ही वी वेलकम दॅट फ्रेश मिस्टेक. ओके. पण तुम्ही रिपीट केली तर आम्हाला नाही चालणार. तुम्ही मिस्टेक का करणार? यू आर डुईंग समथिंग डिफरंट, सो मिस्टेक इज एक्सपेक्टेड, दॅट मिस्टेक इज वेलकम. रिपीट झालं तर आम्हाला नाही चालणार. बरोबर आहे. इतकं त्यांना दिलं असतं, मग त्यांना करायला काहीच वाटत नाही. चुकलं ते साहेब आहेत आपल्या पाठीचे. बरोबर. एकदा चुकलं तर, दोनदा चुकलं तर मग प्रॉब्लेम आहे. मग प्रॉब्लेम, मग तुम्ही एम्पॉवर करायचा, एम्पॉवर करायचं आणि चुकीच्या बाबतीत तुम्ही मग द्यायचो, परत हलगर्जीपणा नाही करायचा. तुम्हाला सांगितलं मागे जर्मन एक वाक्य असतं, तुम्ही असं लिहिलं असतं, परफेक्शन ब्राउक काइन एक्स्ट्रा. परफेक्शन ब्राउक म्हणजे रिक्वायर्ड, म्हणजे माणसाला परफेक्ट राहायला एक्स्ट्रा काहीच लागत नाही. बरोबर. फक्त अलर्ट राहायला पाहिजे, असं आहे ते. तो म्हणजे एक चूक करा पण अलर्ट राहा. एक चूक तुम्हाला अलर्ट नाही, एक चूक वेलकम आहे. वेलकम फ्रेश मिस्टेक, हा तो होतं. डोंट रिपीट. हा, ते त्यांना बरं वाटायचं. किंवा सर मगाशी जसं तुम्ही म्हणाला की लोक तुमच्याकडे यायचे आणि तुम्ही त्यांचा ऐकणारा कान बनायचा आणि कित्येक वेळा प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह व्हायचे, पण कित्येक वेळा ते प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचे, तुम्ही त्यांना काही तुमच्याकडून सांगायचा, म्हणजे त्यांची भावनिक अवस्था तुम्हाला कळायची, त्यांचे घरचे काही प्रॉब्लेम्स आहेत कळायचे, किंवा त्यांचे काही कुठलेही प्रॉब्लेम्स असू शकतात, म्हणजे कौटुंबिक असतील, आर्थिक असतील, मुलांचे असतील, कुठले. अशा प्रकारचं जे अंडरस्टँडिंग तुम्ही दाखवत होता त्यांचा लीडर म्हणून, हे किती महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आत्ताच्या जर पिढीला हे आपल्याला सांगायचं असेल तर हे किती आवश्यक आहे लोकांना समजून घेणं? लोकांना समजून घ्यायच्या आधी आपल्याला प्रूव्ह करणं आवश्यक आहे. किंवा आय हॅव ऑल्सो गॉट सम मॅटर्स. जे पहिले फॅक्ट सांगितलं तुम्हाला की मॅनेजमेंट एक्झाम्पल, इथं तेच केलं मी. ज्या डिपार्टमेंटला आहे त्या मशीन एकदम मास्टर केल्या. बरोबर. सेटिंग मध्ये इतकी मास्टरी केली मी की जो एक्सपर्ट सेटर आहे तो पण यायचा, साहेब मी सेटिंग करता, चेक करून बघा ना. आणि मग ते लोक पाहिजे ते सगळं. दुसऱ्या डिपार्टमेंट म्हणजे मी डीएन पाहतोय, डीएल पाहतोय, डीएनचा सेटर आहे, साहेब माझ्या मशीनचं बघा ना जरा, डीएलचं यायचं साहेब माझ्या बघा. मग त्यात ते लोक पाहतात काय चालते, आणि त्यात मशीनमध्ये इतकं एक्सपर्ट असल्यामुळे लोक आपल्याशी खेळतच नाहीत, मग ते रिस्पेक्ट देतात आपल्याला. बरोबर आहे. आणि त्याबरोबर बाकीच्या गोष्टी असतात, मग लोकांची गप्पा मारायच्या, खांद्यावर हात टाकायचे, कसं काय चाललंय, मुलगा काय करतोय, आता आई काय करतो, वडिलांचं कशी तब्येत आहे, हे काय, हे सगळं कंटिन्यू चालतं. लक्षात ठेवलं कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम येतोय सुद्धा, आणि ते डिस्कस करायचे. कारण मग खूप वाटतं की अरे आपलाच माणूस आहे, घरातलाच माणूस आहे असं त्यांना फिलिंग झालं. एक तर आपला घरातलाच माणूस आहे, कामातही सगळ्या मशीनची माहिती आहे, मग ते आपला रिस्पेक्ट त्यांना दुसरीकडे जातच नाही, ते आपला रिस्पेक्ट असतोच त्यांना. म्हणजे हे तुम्ही यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल, सेटिंग युअर ओन एक्झाम्पल, फार महत्वाचं. मला आठवतं त्याप्रमाणे तुम्हाला 1000-1500 लोकांची वैयक्तिक नावं सुद्धा माहित होती, त्यांच्या काय इश्यूज आहेत, काय स्ट्रेंथ्स पण आहे, किंवा काही त्यांच्या प्रायोरिटीज आहेत, घरच्या असतील, फायनान्शियल असतील, तुम्हाला सगळं त्यांचं वैयक्तिक. नुसते नावच नाही, त्यांचे निकनेम पण, त्यांचे निकनेम असतात ना, खंड्या, खंड्या, भंड्या, हे पण मला माहित होते. त्यांचे आपसातले जे नाही ना एकमेकांचे संबंध, ते पण माहित असायचे. बरोबर. त्याचाही उल्लेख असं बोलतो आणि गंमत म्हणून करायचं उल्लेख, आणि त्यामुळे ते नाही ते आवडायचं, आणि त्यामुळे रॅपो बिल्ड व्हायला मदत होते एकदम. त्यावेळेस समजा युनियन माझ्या येऊन खेटले, समजा युनियन बाय चान्स कधी खेटलेच, हे लोक त्यांना सांगायचे साहेबाला असं नाही बोलायचं, अजिबात नाही चालणार, लोक त्यांना सांगायचे. बरोबर. त्यामुळे युनियनवाले माझे केसही घेत नव्हते. समजा कोणी गेलं त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम घेऊन, तर ते म्हणजे कोण आहे साहेब, एमजे
त्यांचे प्रॉब्लेम घेत नाही, त्यांच्याकडे जा, ते सॉल्व्ह करते. ते केसही घेत नव्हते, अशी कंडिशन होती. करेक्ट करेक्ट. युनियन खूप स्ट्रॉंग होती, पण माझ्या बाबतीत थोडं वेगळंच होतं. आपल्या लोकांसाठी मी फक्त सांगतो, मी DNDLL म्हणाला तर मग तर आपल्या दर्शकांसाठी सांगतो हे काय आहे. तर सरांनी जे आता DNDLL हे सांगितले, हे जे डिझेलचे जे पंप असतात फ्युएल इंजेक्शनचे, जे डिझेल वापरणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावरती ते पंप असतात, त्याचे पार्ट्स ही बॉश कंपनी बनवते. त्यातल्या त्या नोझल्स आहेत DNDLL वगैरे अशा टाईपच्या, त्याचा उल्लेख सरांनी आत्ता केला. ती जर्मनीची ही बॉश कंपनी आहे, ही यातली एक्सपर्ट कंपनी. असा एखादा प्रसंग आठवतो का की तुमच्या हजरजबाबीपणामुळं, किंवा असे खूप आहेत मला माहिती आहे, पण त्यात सुद्धा तुम्हाला जो आठवतो जास्त मोठा तणावपूर्वक प्रसंग होता आणि तुमच्या एखाद्या डायलॉगने सर किंवा याने तो निवळला गेला, असा एखादा काही प्रसंग आठवतोय का? एकदा युनियनने सांगितलं की उद्यापासून आम्ही स्लो डाऊन करणारे आहेत, तुम्हाला काय करायचं करा, घ्या ॲक्शन. काही ओके. मीटिंग, सिरियस मीटिंग झाली आमची की आता काय करायचं. कारण मी एक पाहिलं की माझे खालचे व्हायचे, दोन्ही पॅनिक व्हायचे. मला त्याच्यातही गंमत वाटायची की हे परेशान ते परेशान, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी मीटिंग बोलली कुडा साहेबांनी, ते म्हणले टुमॉरो दे आर गोइंग टू गो स्लो डाऊन, सो यू मस्ट कम टू फर्स्ट शिफ्ट, ऑल शुड कम बिफोर 6:30 बिकॉज वी हॅव टू टेक केअर, वी हॅव टेक ॲक्शन, असं तसं सांगितलं. सगळे हो म्हणजे फायनल झाले की सकाळी लोक सांगितले. मी सांगितलं नो, वी विल नॉट चेंज आवर शिफ्ट. ओके. का म्हणलं दॅट मीन्स वी आर रिएक्टिंग टू देअर ॲक्शन, अँड रिॲक्शन इज नॉट ऑलवेज करेक्ट. वी शुड नॉट रिॲक्ट. लहान मुलं चेंडू काय खेळतात, तो उडतो ना, तो रिॲक्ट करतो पण ते खेळतात. तो उडलाच ते काय खेळतील, ते आपल्याला खेळतायत. आपण रिॲक्ट झालो ते अजून खेळतील. आपण नॉर्मल शिपला यायचं, दुर्लक्ष करायचं, काय होणार नाही. आम्ही कुणीच नाही गेलो सकाळी 6ला, त्यांनी पाहिलं कुणीच नाही, त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं. आता कोणाला कौतुक दाखवायचं, साहेब लोकच नाही येत, आम्ही आमच्या शिपला आलो. असे बरेच गमती होत. एक युनियन मला म्हटलं की जर आमची इफिशियन्सी नाही मिळाली, आम्ही आम्हाला आरसी माहिती ना, रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर, म्हणजे हेड होतं डिव्हिजनचे हेड. हा, त्याला आरसी म्हणतात. बरोबर. तर सगळ्या आरसीला आम्ही पॅन्ट शर्ट काढून फॅक्टरीमध्ये फिरवलं सगळीकडं. परत मीटिंग, आता काय करायचं. म्हणलं आता काय करायचंय, तुम्ही एकच काम करा. म्हणलं नवीन अंडरपॅन्ट बहीण घेऊन या. मी समितीने काढून फिरवलं तर लोक म्हणजे फाटके कपडे नाही देणार. जर तुमची बहीण चित्र असतील ते यांची कोणी फाटके, हे काय आपल्याला देणार आहेत, मग नवीन कपडे घाला. तेव्हा यू आर जोकिंग नाही म्हणलं, इतकं सोपं नाही त्यांना बंद करणं. आपण कोणाचाही स्वतःहून पाई कमी करत नाहीयेत. जे त्यांनी आउटपुट दिले, जे आपलं कॅल्क्युलेशन, त्याच्याप्रमाणे वी हॅव टू प्रूव्ह दॅट कॅल्क्युलेशन. समजून सांगा त्यांना, बसवा समजून सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही. ते काही म्हणतील आपण कसं काही त्याला यील्ड व्हायचं. बरोबर. तेही कॅन्सल झालं. ग्रेट. खूप या गोष्टी म्हणजे एक डायलॉगने सर तुमच्या परिस्थितीचे एकदम कंट्रोलमध्ये आले. चेंडूच एकदम फार चालले, चेंडू पडून द्यायचा नाही सिच्युएशन टफ असताना, दुसऱ्याला त्याचा फायदा उचलून द्यायचा नाही, तो पडलाच नाही तर प्रॉब्लेमच येणार नाही. हे तुम्ही फार छान सांगितलं सर एकदम. इव्हन कॉन्फरन्स मीटिंग चालायच्या ना आमच्या, प्रोडक्शन मीटिंग खूप सिरियस असायच्या, पण त्यात मी असं एक डायव टाकायचो की सगळे हसायचे लगेच, एक सिरियस निघून जायचं एकदम, खूप फरक पडायचा. बरोबर. उल्हासकडनं हे कायमच आम्ही ऐकायचो, म्हणून मी तुम्हाला म्हणलं की त्याला मी धरून बसायचो की काय आजचं काय काय सांगायचं. बरोबर आहे सर. म्हणजे बेसिकली जो वरचं सगळं जे प्रेशर होतं ते तुम्ही खाली टीम पर्यंत येऊ देत नव्हता, कधीच नव्हतं. हे खूप मोठं वैशिष्ट्य होतं. आणि त्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही मोठमोठी टार्गेट्स अचीव्ह केलीत. म्हणजे काम करत असताना आम्ही बघायचो रेकॉर्ड ब्रेक प्रोडक्शनची वर्ष होती, नेहमीच चालायचं. या कॅपॅसिटीचं युटिलायझेशन करून प्रोडक्शन वाढवणं ही सोपी गोष्ट नव्हती. आणि व्हायचं कसं की समजा वर मी काही कमिट केलं आणि खाली येऊन सांगितलं मी हे कमिट केलं आहे, लोक ते पूर्णच करायचे, ते त्यात पडू द्यायचे नाही कधी. त्यामुळे वरती पण माझं क्रिएट होतं आणि खाली क्रिएट होतं. बरोबर. त्यामुळे मला दोन्हीकडे प्रॉब्लेम नव्हते. करेक्ट. दोघांना मी आयसोलेट ठेवलं होतं, पण मला कुठंच प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामुळे. करेक्ट. आणि आपल्या कंपनीत कसं होतं, आपल्या कंपनीत जो मॅनेजर ॲबसेंट आहे, त्याच्या ॲबसेंट डिपार्टमेंट व्यवस्थित चाललंय, वरच्याकडे जावं लागत नाही, तो सगळ्यात इफिशियंट मॅनेजर. बरोबर. त्यामुळे माझं मी गावाला समजा मी सहयोगाचे कार्यक्रम गेलो, लोक सांगून जायचो माताचे कार्यक्रम चालले व्यवस्थित, लोक व्यवस्थित करायचे. त्यामुळे असं झालं की 1 वर्षामध्ये मला मार्चमध्ये प्रमोशन मिळालं आणि डिसेंबरला मिळालं. 2 प्रमोशन मिळाले 1 वर्षात, पुढलंच नाही मिळलं. असं नाही होत. किती प्रमोशन किती अवघड आहे आणि सिनियर लेवलची किती अवघड. 4-5 वर्ष मिळत नाही. हो, खरंच आहे एकदम ग्रेट. तुम्ही जे सांगितलं सर की तुम्ही मशीनच्या सेटिंग पासून काम केलं पहिल्या नोकरीपासून, म्हणजे तुम्ही स्वतःचं उदाहरणच दिलं त्यांना, त्यामुळे त्याचा लोकांवरती चांगला परिणाम झाला की आपले साहेबच जर एवढे केपेबल आहेत मशीन हाताळायला तर त्याचा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स ते देणारच. तर
याला मी म्हणेन की तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणं असं म्हणूया. फार आवश्यक आहे. हा, हे खूप आवश्यक आहे नाही का. म्हणजे तुम्हाला वाटतं की आजच्या सुद्धा पिढीनं की जी मशीन्स पासून लांब चालली आहे असं मला वाटतंय, हो, म्हणजे त्यांनी सुद्धा याच्याकडे परत जायला पाहिजे फार आवश्यक. नाही का. त्यामुळे त्याशिवाय तुमच्यासारखा असा जो रॅपो डेव्हलप झाला लोकांची तो होणं पण एवढं शक्य नाही इझिली. तुम्ही जर स्वतःचं उदाहरण जर देऊ शकला नाही तर नाही का. हे सगळ्या क्षेत्रात तसं लागू होतं नाही म्हणलं तरी. इव्हन माझे जे ऑफिसर आहेत माझ्याकडे काम करणारे, समज 30-40 लोक होते, ते त्यातला कोणाला फुल शर्ट घालायला अलाउड नव्हतं. फुल शर्ट घालायला घरी शर्ट घालणे हाफ, हो. कारण ते मग हातच घालतात मशीनमध्ये, बरोबर. शर्ट खराब होईल म्हणून. बरोबर तितकं बारकाईने पाहावं लागतं सगळं. बरोबर करेक्ट. आणि एकदा तुम्ही हे सांगितलं की ते साधारण सगळ्या लोकांना कल्पना येते की आपण कसं प्रोडक्शन राहायचं. मीटिंग सुरू झाली, मी म्हणतो काय दाढी का नाही केली आज, दाढी करून यायचं. इतकं बारीक लक्ष त्यांना वाटायचं खूप बारीक लक्ष साहेबाचं सगळं. इतकं वैयक्तिक लक्ष आहे म्हणलं की तो माणूस व्यवस्थित राहतो नंतर एकदम. खरंय खरंय. सो तुम्ही कायमच कम्युनिकेशन करताना अतिशय काळजी घ्यायचा लोकांना, जे कॉमन कम्युनिकेशन असायचं म्हणजे लोकांना एकत्र बोलून वगैरे असं. आणि तुम्ही कम्युनिकेशन मॅट्रिक्स सुरू केला होता आणि आपल्या हजारो ऑपरेटर्सना सुद्धा तुम्ही संबोधित करायचं आणि लोक चालू राहू दे म्हणायचं, तुमचं भाषण संपूच नये असं लोकांना वाटायचं. बरोबर आहे. तर हे करत असताना तो संवाद नेमका काय असायचा, तुम्ही त्यात काय काळजी घ्यायचा की तो इतका इफेक्टिव्हली व्हायचा? त्याचं एक कारण असं होतं की रजिस्ट्रेशन समजा ॲग्रीमेंट आहे लोकांचं, समजा यावर्षी हो नेमकं रजिस्ट्रेशन आलं असं कुठंतरी, तर लोकांचा असं समज होतं की आपलं ॲग्रीमेंट आलं की रजिस्ट्रेशन येतं, त्यामुळे कंपनीला आमचं रजिस्टर. हो रिसेशन मंदी आली. म्हणजे अग्रीमेंटच्या काळात कसं काय मंदी येते त्यामुळे. मग मी साहेबांना सांगितलं की हे याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्या लोकांना मिसगाईड केलं असतात, त्यांचा रॉंग इन्फॉर्मेशन त्यांना खूप सोयीस्कर येतात. बरोबर. त्यांना करेक्ट इन्फॉर्मेशन आपण द्यायचा प्रयत्न केला हो. तर त्यांना कधीच असं नाही वाटणार. मग आम्ही ते मॅट्रिक्स तयार केलं आणि त्याच्यामध्ये कॉस्ट, क्वालिटी, डिबेट कॉस्ट, कस्टमर रिक्वायरमेंट, फुलफिलमेंट हे सगळं त्याच्यात टाकून आम्ही ते त्यांना सांगायचो. तर त्यांना मग ही माहिती कधीच नव्हती, मग त्यांना इतकं आवडायचं ते. समजा 70 रूमची कपॅसिटी, 100 लोक असायचे तिथे, कारण आम्हाला पण आजच ऐकायचं, वरून ऐकायचे. हा वरून ऐकायचं. अगदी. आणि मी 70 मिनिट आता सगळे विषय संपले, आता जा आता घरी. नाही साहेब अजून सांगा. मी म्हणतो आता पैसे लागतील. असं नाही चालणार, आता पैसे लागतील, आता घरी जा, पुढच्याच बघू. त्यामुळे त्यांना इतकी गोडी लागली की त्यांना कधीच त्याचा त्रास नव्हता आणि ते खूप छान सेट झालं आणि पुढं. त्यांना ते कळायचं सगळं. इव्हन मग कंपनीने पण चालू केलं. कॅन्टीन मध्ये ते काय करायचे की जनरल मॅनेजर सांगायचे इंग्लिशमध्ये आणि नेमकं मला सांगायचं मराठीत करायला. बरोबर आहे. मी मराठीत सांगायचो. कधी कधी काय होतं, त्यांनी 4 वाक्य सांगितले, मी 10 वाक्य सांगायचो. त्यांनी मला बोलावून घेतलं की वाय यू आर ॲडिंग समथिंग फ्रॉम युअर साईड. वी आर टोल्ड. मी म्हणत तसं नाही ते, तुम्ही काय म्हणता की पीपीएम. आता पीपीएम त्यांना काय म्हणते पीपीएम, त्यांना पार्ट्स पर मिलियन सांगावं लागतं की 10 लाखामध्ये इतके पार्ट पीपीएम त्याला म्हणतात. हे मला त्यांना सांगावंच लागतं. त्यांना कसं काय कळलं तुम्ही काय बोलतात ते. हो सॉरी, ठीक आहे. मग प्रत्येक वेळेस मीच ट्रान्सलेशन करायचो. बरोबर आहे. बरोबर. जर्मन बॉसेस पण बोलायचे त्या ह्याच्यामध्ये, आपलं कॅन्टीन मध्ये असायचं. कॅन्टीन मध्ये जर्मन भाषेच बोलायचे, इंग्लिशमध्ये बोलायचे, तुम्ही मराठीत आणि मी मराठीत बोलायचो. खरं जितके शिकलं तितके मी त्यांच्यावर जायचो. आणि ते नेहमी वी टॉक फ्यू सेटिंग, यू टॉकिंग मच, वी आर ॲडिंग युअर सेल्फ. ॲडिंग नाही म्हणजे समजून सांगतो त्यांना. करेक्ट. सर एक शब्द असा कायम मॅनेजमेंटमध्ये बोलला जातो, ओपन डोअर पॉलिसी. खूप लोक सांगतात माझ्याकडे या, तुम्हाला काय अडचण असेल तर या. आणि मी म्हणेन की आम्ही फॉर्च्युनेट होतो, आम्ही तुमच्यासारख्या खूप लोकांबरोबर आम्ही तेव्हा बघितलं तुमचं काम किंवा काम केलं. तुमच्यासारख्या लोकांना बरेच जण होते असे की मायकोमध्ये बॉशमध्ये मला वाटलं की ओपन डोअर पॉलिसी खरंच चांगली असायची की आम्ही कधीही जाऊ शकायचो लोकांपर्यंत. तर तुमच्या मते ओपन डोअर पॉलिसीचा अर्थ काय? माझ्या ओपन डोअर पॉलिसी म्हणजे कुणीही माझ्याकडे केव्हा आलं तरी चालतो. आय हॅव टाइम फॉर एव्हरीबडी. कारण ते म्हणतात ना की तुमचं जर काम करायचं असेल तो गो टू बिझी मॅन. व्हाय इज बिझी? बिकॉज ही इज अटेंडिंग एव्हरीबडी. सो बिझी मॅन विल टेक केअर ऑफ युअर प्रॉब्लेम. डोंट गो टू लेझी मॅन. तो लेझी काय की त्याला कोणाच काम करायचं नाही. मी सांगते माझ्याकडे कुणी आम्हाला सगळं टाइम आहे. कधी लोक इन्व्हिटेशन द्यायला येतात, कधी प्रॉब्लेम सांगायला येतात, कुणी या काही सांगा, आय हॅव गॉट टाइम फॉर एव्हरीबडी असं सांगायचं. त्यामुळे लोक बिंदास यायचे, काय ते सांगायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि जायचे. खूप फरक पडायचा. ही खरी ओपन डोअर पॉलिसी आहे. ही ओपन डोअर पॉलिसी. रिटायरमेंट नंतर पण हे बरेचसे जे वर्कर्स होते, जे ऑपरेटर्स होते, ते सेटर्स वगैरे तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असतील मला वाटतं. अजूनही आहेत. होय ना? अजूनही आहेत. भेटली खूप रिस्पेक्टफुल बोलतात, खूप आनंद होतो त्यांना. गाठ पडली तर रस्त्याने भेटतात कोणी. अजून आहेत. कंपनीत जरी गेलो ना तर जुने लोक लगेच गोळा होतात. हो, कंपनीत गेल्यानंतर. हा, कधी जातो मी म्हटलं भेटायला तर. बरोबर आहे. त्यामुळे ते वेगळंच रिलेशन आहे. अगदी करेक्ट. हे एवढं कोणाच नाही जमलं ते. नाही. आणि लोक भेटले की सांगतात साहेब ते दिवस आपले काय दिवस होते, आता कंपनी काय खूप
खूप चांगले दिवस होते सांगतात लोक. बरं कंपनीची वाटतं. बेस्ट वर्ष होती ती. हो, चॅलेंजिंग होती पण बेस्ट होती. कस्टमर प्रेशर होतं, हो लोकांचं एक युनियनचं प्रेशर होतं आणि सगळ्यातून म्हणून माझं एक वाक्य होतं की बा तुम्हाला प्रेशर आहे ना हा. तर नदी का वाहते जोरात. हा जर नदी जितकी अडथळे येईल तेवढं नदीचं पाणी खळखळ वाहतं. बरोबर. जर अडथळे ते डोळच झालाय म्हणून तुम्हाला जितके अडथळे देईल तेवढं तुम्ही जास्त हे करू शकता, परफॉर्म करू शकता. ताकद लावा. त्यामुळे अडथळे आवश्यक आहेत परफॉर्मन्ससाठी. बरोबर. अडथळे तुम्ही काहीच उपयोग नाही तुमचा, असं होतं ते. मला एक तुमचं वाक्य कधीच सांगितलं किंवा उल्हासही सांगितलं असेल. तुम्ही असं म्हणायचं की अधिकाऱ्यांना सांगायचं खास करून आपल्या मॅनेजमेंट स्टाफला की तुमच्या बॉसची नाही तर तुमच्या असोसिएटची काळजी घ्या, ते तुमचं करिअर करून देणार आहेत. तर हे थोडंसं विस्तारानं सांगा ना. मी लोकांना सांगायचो आमच्या इंजिनियर्सला माझ्याकडे जेवढे होते तेवढा किंवा तुम्ही जे आहेत ना तुमच्या खालच्या लोकांची काळजी घ्या. हां बिकॉज दे विल बिल्ड युअर करिअर. बरोबर. त्याने जर रिझल्ट दिला तर तुमचं करिअर आहे. बॉसची काळजी करू नका. बॉस काय करेल फार फार 1-2 इन्क्रिमेंट कमी देईल तुम्हाला. बरोबर. पण बॉस कॅनॉट डिसाइड युअर करिअर. तर तुमचं करिअर डिसाइड बाय युअर सबऑर्डिनेट असिस्टंट. त्यांची काळजी घ्या, त्यांना काय पाहिजे ते बघा. बिकॉज दे आर युअर कस्टमर. बरोबर. त्यामुळे तुमची जेवढी काळजी घ्याल तुमचं करिअर यायला ते मदत करतील. बॉसच्या नका जास्त नाही लागू. आम्ही पण बॉसची कधीच काळजी नाही केली. आम्ही आमच्या सबऑर्डिनेटची काळजी केली. कारण त्यांच्यावर आमचं काम आलो म्हणे. त्यांच्यामुळे काहीच फरक पडत नाही वरच्यामुळे. खालचे महत्वाचे आहेत हे अगदी पाठ करून घेतलं लोकांनी. खालचे महत्वाचे आहेत, वरच्याकडे नका लक्ष देऊ. करेक्ट. आमची पॉलिसी तशी होती. आपण जी वर्ष ती बघितली त्याच्यामध्ये युनियन स्ट्रॉंग होते आपण बघितलं आणि ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंगचं जे वातावरण होतं म्हणजे आता बरंच मी म्हणतो की फरक पडलाय, चांगलं झालंय. पण 80-90चा जो काळ होता त्याच्यामध्ये इतकं सोपं नव्हतं. संघर्ष असायचा रोजचा. युनियन असायचे, त्यांच्या मागण्या असायच्या. म्हणजे तुम्हाला कस्टमरचं प्रेशर ज्याला आज खूप प्रायोरिटी द्यायला कंपन्या शिकल्यात आणि मला वाटतं की ते खालीपर्यंत गेले चांगल्या प्रकारे आता. तर ते नव्हतं असं नव्हे, पण युनियनच्या बाबतीत जे संघर्षाची परिस्थिती असायची इंडस्ट्रियल रिलेशन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी तर लोकांच्या अपेक्षा आणि ज्या काही मागण्या असायच्या त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मॅनेजमेंटचं धैर्य, संयम आणि माणुसकी ह्या सगळ्याची कसोटी लागायची. असा तो काळ आपण बघितला. बरोबर आहे. तर तुम्ही 1-2 उदाहरणं मग अशी सांगितलीस की ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळली. नाही, बेसिकली कसं माहिती आहे का, 1974ला मी जॉब सुरू केला. 74 ते 94 हे जे होते ना वर्ष, हे संघर्षच वर्ष होते. बरोबर. कारण काय झालं, आम्ही जॉब 74ला चालू केला. 75ला इमर्जन्सी आली. इमर्जन्सी सुरू झाली की मॅनेजमेंटने एक्सप्लॉटेशन चालू केलं. जे मालक आहेत त्यांनी चालू केलं. कारण ते कामगाराला स्ट्राईक करता येत नव्हता, त्यांना घेराव करता येत नव्हता, काहीच नव्हतं. म्हणून त्यांना खूप प्रेशराईज केलं. जेव्हा इमर्जन्सी उठली 77 पासून मग सगळीकडं सुरू झालं. मोर्चे, घेराव, स्ट्राईक. इव्हन आमच्या कुमेतच झालं. बरोबर. 5-7 मेला आमचं लग्न झालं. हां, आम्ही मग सगळीकडे फिरून उटी बिटी सगळं फिरून आम्ही आलो. 1 जूनला आम्ही आलो नाशिकला, मिसेसला घेऊन आलो. बरोबर. 5 जूनला कंपनीने सांगितलं की 3-4 ड्रेस घेऊन या, काहीतरी काम कारण नाही सांगितलं आम्हाला. आणि आम्ही गेलोच कपडे घेऊन कंपनी बॅग भरून. तर त्यांनी लॉकआउट डिक्लेअर केला. वर्कर बाहेर तर बाहेरच राहिले. आम्ही आताच राहतो. 3.5 महिने आत होतो. 3.5 महिने आताच काढले कंपनीमध्ये. तिथंच जेवायचं. ते म्हशी पण आणल्या, दूध झालं आतमध्ये, कडबा आणला होता म्हशीसाठी म्हणून सगळं. आणि आम्ही काम करायचो कारण आम्हाला कामाच माहीत होतं. लोक बाहेर शिवे द्यायचे आमच्या नावाने. मला एकही शिवी नाही दिली कारण त्यांचं माझं चांगलं होतं त्यामुळे. आणि 3.5 महिने मग घरी निरोप कसा द्यायचा, फोन नाही काही नाही. मग वॉचमॅनला सांगितलं की अशाच ठिकाणी जा. त्यांना सांगितलं तुम्ही परमेला बहिणीकडे जा म्हणून. आता मी 3-4 महिने इकडेच आहे. म्हणजे मिसेस तर तुम्ही सांगितलं की परभणी जा. तुमचं लग्न होऊन 1 महिना होतोय. एक नाही, हा औरंगाबादला राहायला आलो 1 जूनला आणि त्यांनी 5 जूनला बोलावला मला. ही कुठली कंपनी होती औरंगाबादची? फोर्स कॅम्पल. ओके. आणि मग ते स्ट्राईक सुरू झाला. तो काही संपला नाहीये. पण दत्त सामान्य स्ट्राईक सुरू करून दिला. पण त्याचं काय म्हणणं की 150 लोक करता मला नाही परवडत तिकडे यायला. त्यांनी दिलं सोडून यांना. मग हे लिडर शोधायला लागले. आणि 350 रुपये यांना फक्त वाढ पाहिजे होती, पण नाही मिळली कंपनी. मग एक बाबा फर्जन भेटले. मग ते फर्जन भेटले. मग त्यांनी त्याच्यानंतर निगोशिएशन केल्या काही आणि मग कंपनी चालू झाली. पण नंतर मग आम्ही कंपनीने काय केलं की चांगले नाही वागले आमच्या. हे तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सोडायची कंपनी. मग आम्ही एकमेकाला जाहिरात द्यायचो सगळे माझ्या. आणि आम्ही सगळ्यांनी 6 महिने सगळ्यांनी कंपनी सोडली. कुणीच तिथं राहिलो. मग आम्ही पुण्याला गेलो. म्हणजे युनियनच्या रेफरन्स तुम्हाला तेच विचारत होतो की हा संघर्षाचा काळ होता, खूप जवळून बघितला, खूप आवडत होतो. सर. एवढे संघर्षाचे प्रसंग आले, ह्यातला असा एखादा कुठला आठवतोय का की जेव्हा काहीतरी निर्णय घेतला, प्रचंड दबाव होता तो निर्णय घेताना
आणि आज सुद्धा तो आठवला तरी तुम्हाला ती परिस्थिती डोळ्यापुढे उभे राहते. असा एखादा होता का की तू अगदी तुमच्या खूप खूप असतील पण त्यात सुद्धा कुठला जास्त पुढे येतो? फक्त एकच सांगतो, असेंब्लीमध्ये गाईडलाईन्स असेंब्ली करतात, गाईडलाईन्स करतात ना, बरोबर ते 100% चेक करावं लागतं, बरोबर आहे की नाही. आणि मग ते सगळे प्रोसेस करून नोडल इन्स्पेक्शन गेले ते 100% चेक करतात. बरोबर हां, तर ते आणि जेव्हा ओव्हर चेकर ते चेक करायचा त्या ह्याच रिजेक्शन जास्त निघायचं गाईडलाईन समोरच. ओके मग असं का होतं? हां तर मग मी सांगितलं की त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ते वन कार कॅनॉट बी ड्रिव्हन बाय टू ड्रायव्हर्स, चालणारच नाही, पुढे जाणारच नाही. ह्याला काय वाटतं की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आपले जे लोक आहेत ना हो त्यांचं IQ थोडं जास्त आहे ॲव्हरेज पेक्षा हां, बरोबर आणि EQ खूपच कमी आहे. हो त्यामुळे ते नको ते डोकं लावतात. ह्याला काय वाटायचं, तो चेक करणार आहे ना, आपण कशाला करायचं, हा नव्हता करत. हां हां त्याला काय वाटायचं त्यांनी चेक केले ना, आपण काय करायचं, तोही नव्हता करत. हो हो आणि त्याचं रजिस्ट्रेशन आम्हाला परत स्टार्टिंग करावं लागायचं. मग मी असं केलं की ते म्हणलं की एक बंद करायचं, ते पुढचं बंद करा, यांनीच करायचं. सगळे ऑपरेशन्स त्यांनीच करायचे तिन्ही. नाही, जो पहिला करतो ना गाईकडे त्यांनी 100% चेक करतो, पण त्यांनी काही करत नाही. बरोबर मग ते खूप मोठा प्रॉब्लेम झाला. युनियनने त्याला युनियनने खूप कॅल्क्युलेशन केलं हां की 3 नोझल आहेत, प्रत्येक शिफ्टला इतके लोक आहेत, मग 3 शिफ्टचे इतके लोक झाले म्हणजे 100 लोक बेकार झाले. त्यांनी ते खूप मोठं केलं त्याला. मग ते गेलं वरती. हां वरचे म्हणले की दॅट इज युअर प्रॉब्लेम, यू हँडल, वी विल नॉट कम. मग त्यांनी ते दिलं आमच्यावर सोडून. मग आम्ही लोकांना खूप क्लासेस घेतले, समजून सांगितलं की वा हे असं असं होतंय, जर कस्टमरला काय प्रॉब्लेम होतो, बॅक लिकी होऊ शकतं, काही होऊ शकतं, त्यामुळे हा माणूस चेक करत नाही कारण तो चेक करतोय. मग खूप समजून सांगून शेवटी एक ऑपरेशन बंद केलं आणि चालतं. त्याचे खूप 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 5-6 महिने लागला मी यार, पण ते केलं आम्ही. ते सक्सेसफुली ते पुन्हा केलं set झालं त्याच्यानंतर. दिसायला जरी तो छोटा प्रॉब्लेम दिसला नाही, फार मोठा तरी होता. हँडल करायला तो किती नाही, मोठा फार होऊ मोठा आहे. शकतो. विशेष म्हणजे वरचे म्हणले इट इज युअर प्रॉब्लेम, यू सॉर्ट आउट. मग आम्ही सॉर्ट आउटच केला. करेक्ट. खूप युनियन नुसतं स्ट्रॉंग नव्हते, म्हणजे युनियनचे लीडर पण आपण जे बघितले की ते त्यांच्या लोकांसाठी भांडणार स्वाभाविक आहे. आपण आपले जे राईट्स आहेत त्याच्यासाठी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करणार, पण मतभेद होणारच. पण तरी सुद्धा त्याच्यातून तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का की ज्याच्यामध्ये मतभेद असूनही परस्पर आदर एकमेकांबद्दल राखला गेला आणि परिस्थिती हाताळली गेली, असं एखादं आठवतंय का कुठला प्रसंग? त्यांचं कसं आहे माहिती का, त्यांना इश्यू नसतील ना तर खूप किरकोळ इश्यू पण इश्यू करायचे. ओके आता आमचा एक फोरमन आहे, त्याचा चेहरा हसतमुख आहे. तर युनियनचा सेक्रेटरी थोडासा त्याला इगो आला होता. हां तो गेला पर्सनल डिपार्टमेंटला. हां सर म्हणजे तो साहेबांचा फोरमन आहे ना, तो माझ्याकडे पण हसतो म्हणे कारण नसताना. अच्छा आता ही तक्रार होऊ शकते का? काय म्हणजे तेव्हा हे चकडे चालायचे अशा, बरोबर काही तक्रार करू हो शकत. ना हो ना. त्यांनी बोलायला मला पर्सनल, करे तो काय हसतो त्याच्याकडे बघून. म्हणलं ते काय हे काय बाई आहे का ते हसायला? म्हणलं ते काय समज हसत काय होतं. नाही आण म्हणे त्याला बोलवून, त्याला बोलवलं. तिथं उभा गेला लांब. ते म्हणले की माझ्याकडे बघ. तो बघायला हसू नकोस. तो म्हणला, नाही. अरे हे तू थोडंच हस रे म्हणे, तुला काय त्याला 1 सेकंड करा. म्हणजे इतके किरकोळ प्रॉब्लेम त्याला प्रॉब्लेम करायचे. फार अवघड आहे सगळं. खरंय खरंय. टेक्निकल नाही सगळं असे प्रॉब्लेम काढायचे. आणि अशा प्रॉब्लेमची चर्चा पण व्हायची छान त्यावेळी. व्हायची. अरे ते असं झालं आणि मग MJ सरांनी असं हो, केलं. हो. सगळीकडे चालू जायचं. शॉपला ही ट्रीटमेंटला राहायचे, सगळीकडे राहायचे, एक एक किस्से असं ते गाजायचे. एकदा त्याने काय केलं की युनियनला आता आपण कधी ट्रेनिंग द्यायला पाहिजे म्हणून मग त्यांना ट्रेनिंग द्यायचं कसं, त्याच्यावर कोणतरी पाहिजे ना दुसरा माणूस. म्हणजे कसं गावाकडे कसं असतं की समजा एखादा खटाळ बैल असेल, दुसऱ्याची जोड लावतात त्याला कंट्रोल करायला. तसं मग आम्हाला त्या ट्रेनिंग क्लासमध्ये बसवलं. तो आला ट्रेनिंग घेणारा. तो म्हणला की आपला पगार कोण करतं? तर आमचा हा युनियन म्हणला की आमचे श्रम करतात. मग ते म्हणे घरीच श्रम करणार, इथं काय झाले, साधी गोष्ट आहे ना. मग ते म्हणे मग परत तो म्हणला नाही आमच्याबरोबर कंपनी करते. म्हणजे कंपनीकडे पैसे छापायची मशीन आहे का? मग कसं काय कंपनी आहे का मशीन? नाही. मग कसं काय करते? मग तो म्हणला की आपला पगार कस्टमर करतो. याला राहिली बायकआउट. अरे म्हणलं ते बरोबर सांगता आपल्याला. परत आम्ही त्यांना त्याच्याकरता आम्हाला ते ठेवलं ना, यांनाच कंट्रोल करा म्हणून. मग त्यांना खूप समजून सांगून त्यांना पटलं शेवटी की आपला पगार कस्टमर करतो आणि कस्टमर करता काम करणं आवश्यक आहे आपल्याला. आणि कस्टमरचं कसं आहे की छोटा मोठा काहीच नसतो. प्रत्येकाला आपल्याला त्यांनी दिलेल्या वेळेत कमिटमेंट द्यायलाच पाहिजेत आणि ते आपलं काम आहे. आणि त्याच्यात अडथळा नको यायला.
बरोबर म्हणजे- बरोबर. त्या काळात मिस्टर कस्टमर कन्सेप्ट पण आपण हा, इम्प्लिमेंट केली होती आणि Mr. त्याचाही correct. कोऑर्डिनेशन मध्ये फायदा झाला. बरोबर आहे. मला ते मला वाटतं शरू रांगणेकरांचं वाक्य आहे, तुम्ही सांगायचा मला की गिव्ह बिझनेस टू युनियन, अदरवाईज युनियन विल गिव्ह बिझनेस टू यू. तर हे जे वाक्य आहे, तर याचा अर्थ कसा समजून घेतला पाहिजे? आत्ताच्या पिढीला फारसं कळणार नाही, पण त्या रेफरन्सने सांगायचं की काय होत होतं. त्यावेळेस कसं होतं की युनियन हाच प्रश्न आहे. त्यांचं कसं की त्यांचं ऐकू जास्त आहे हा आणि EQ कमी आहे. त्यामुळे ते समजून घ्यायला पाहिजेच नव्हते. पण ऐकू हुशार असल्यामुळे हा. प्रत्येक गोष्ट चुका शोधायची ते. त्यांना सापडायचं कारण ऐकू जास्त आहे हो पण EQ कमी आहे, तेव्हा कॉम्प्रोमाइज करत नव्हते. त्यामुळे कंपनी काय करायच्या, मी शरू रांगणेकरने सांगितलं होतं, त्या पुस्तक आहे त्यांचं इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर्स पुस्तक आहे. रांगणेकर केमिकल होते पण खूप जुने 64-65 पुस्तक आहे ते. बरोबर. त्यात त्यांनी सांगितलं की गिव्ह बिझनेस टू युनियन अदरवाईज दे विल बिझनेस टू यू. म्हणजे तुम्ही काय करा की साधं डिसिप्लिनरी ॲक्शन, याला चार्जशीट, त्याला लेटर द्या, त्याची एन्क्वायरी काढा, त्याच्या करा, हे सतत करत राहा. म्हणजे ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातील ना ते, किंवा बिझी राहतील त्याच्यामध्ये. बिझी राहील त्याच्यामध्ये. नाही तर मग त्या तुमच्यावर बिझनेस देतील. हा. हे पाहिजे आम्हाला, ते पाहिजे आम्हाला, तो ते का पाहिजे. असला, तसे आणि तसे तो problem काळ गेले. असा होता. हा. म्हणजे आम्ही जेव्हा नवीन होतो त्यावेळेस, नंतर बदलत आता दुसरा काळ कसा आला, दुसरा असा आला की यू सपोर्ट युनियन, हा. यू शूड स्ट्रेंथन युनियन सो दॅट यू कॅन इम्प्लिमेंट युअर आयडियाज थ्रू देम. ओके. पण आता युनियनला स्ट्रेंथन करा हा काळ आलाय. बरोबर. त्यावेळेस युनियनला बिझी ठेवा काळ होता. आता युनियनला स्ट्रेंथन करा, त्यांना पार्टिसिपेट करा, त्यांना तुमच्या योजनामध्ये इन्व्हॉल्व्ह करा. ओके. आणि मग त्यांचं सहाय्य घ्या. म्हणजे त्यांना कुठल्या तरी कमिटीचा का, सेफ्टी कमिटीवर त्यांना टाका, कोणाला कुठं इन्शुरन्स कमिटीवर टाका, कोणाला हाऊसकीपिंग करून टाका. म्हणजे त्यांना पण सांगतो की आपण पार्ट आहेत. बरोबर. आता हा काळ असा आलाय, आम्ही रिटायरमेंटच्या काळात हा काळ आला, बरोबर. आधी तो काळ होता. म्हणजे चांगलंच झालंय असं म्हणूया. हा, म्हणजे त्यांना खूप फरक. एक ओनरशिपची एक जबाबदारीची जास्त इन्व्हॉल्व्ह झालं असं वाटतं. आणि ते ऑपरेटर्स पण बघतात की आपले लिडर्स पण याच्यात पार्टिसिपेट करतायत, जे ऑर्गनायझेशनल लेवलचे इनिशिएटिव्ह आहेत. खूप छान सांगताय सर हो. तुम्ही. खूप महत्वाची माहिती आहे ही. हो. आत्ताच्या जनरेशनला हे सगळं कळणं फार आवश्यक पण आहे. त्यावेळेस आम्ही खूप सफर झाले. आम्ही खूप सोपं नव्हतं, कारण एन्क्वायरीला आम्हाला जावं लागायचं, 1 युनिट आम्हाला इश्यू करावं लागायचं, ऍक्शन आम्हालाच करावं लागायच्या, आणि ते खूप भान करायचं. पण ते गेला तो काळ. आणि आता कसं आहे, लोकांना जाणीव झाली, युनियनला पण जाणीव झाली की जर प्रॉफिट झाला कंपनीचा तरच कंपनी आपल्याला पगार देईल, रिक्रुटमेंट होईल, कस्टमर सॅटिस्फाय झाला तरच आपल्याला पुढचं मिळेल. त्यामुळे आता लोक जास्त गडबड नाही करत. बरोबर. सर, डिवाइड अँड रूल हे जे प्रिन्सिपल आहे, डिवाइड अँड रूल, तर याच्यावर ओपिनियन वेगवेगळे असू शकतात. पण एक जनरली असं बघितलं जातं की युनियनला डिवाइड करा किंवा त्याची क्रॅक्स आणा आणि मग त्याच्यातून कंपनीला फायदा कसा होईल असं बघा. याच्यावर तुम्ही कसं बघता? म्हणजे काही वेळा तुम्हाला इमिजिएट गेन्स मिळतील त्यातून, पण लॉंग टर्ममधनं जे काही एक रिलेशनशिप सुधारला पाहिजे किंवा युनियनचा फायदा कंपनीला व्हायला पाहिजे चांगल्या हेतून, तर मग व्यवस्थापकांनी काय याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे? काही पॉलिसी त्यावेळेस पर्सनल मॅनेजर घ्यायचे, ते मला पसंत नव्हत्या त्या, पण ते करायचे. ते काय करायचे की आता युनियनचं खूप स्ट्रॉंग होल्ड आहे, मग काय करायचं, त्याची सामूहिक मागणी लोकांसाठी ती बाजूला ठेवायची. त्याची पर्सनल मागणी काय आहे का, तो म्हणले की माझ्या भावाला लावा, माझ्या मुलाला तिकडे लावा, किंवा मला माझ्या नात्यात बिझनेस आहे याला ऑर्डर द्या. तर असे त्याचे पर्सनल प्रॉब्लेम ऐकायचे. म्हणजे स्ट्रॅटेजी होती मॅनेजमेंटची की त्याचे पर्सनल रिक्वेस्ट ग्रँट करावं लागेच. राईट. आणि मग हळूच ती माहिती पुरा लोकांना, बरोबर, किंवा याच्या भावाला तिकडे लावले, याच्या मुलाला तिकडे लावले, आणि ते सगळं पसरलं की मग कंपनी पत्रक वगैरे निघतात, अरे हा विकला गेलाय, कंपनी ह्याला फेवर करते, आणि मग त्याला लोक डिफेंड करतात, तर मग त्याला परत निवडून येत आहेत. ही एक पद्धत होती त्या काळामध्ये, पण ते मला पसंत नव्हती ती. बरोबर. पण ती बऱ्याचशा मॅनेजमेंट हे फॉलो करायच्या, किंवा युनियनमध्ये वर्कमध्ये क्लास निर्माण करायचे आणि त्याचा कार्य बंदोबस्त करून टाकायचा. असं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्येच होतं त्यावेळेस, असं करावंच लागायचं, कारण ते अवघड होतं सगळं. सर, फेस सेव्हिंग एक्झिट हाही शब्द तुमच्याकडनं मी ऐकलेला आठवतोय. फेस सेव्हिंग एक्झिट म्हणजे काय हे द्यावंच लागते. समजा एखादा इश्यू असेल आणि तो रिझॉल्व्ह करायचा आहे, पण मग काय करायचं, तर युनियन बरोबर मिटिंग घ्यायची, क्लोज डोअर मिटिंग घ्यायची, त्यांच्यावर सगळं डिस्कस करायचं, त्यांना समजून सांगायचं असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, आणि शेवटी खूप 3-4-5 तास डिस्कस करून सगळं एक काहीतरी फॉर्म्युला काढायचा. मग तो सांगायचं कोणी, तो मॅनेजरनी लोकांची मिटिंग घ्यायची, युनियन ते बसलेच त्यांच्या बाजूला, त्यांना सांगायचे की हा इथं मोठा खूप इश्यू होता, पण आम्ही हा डिस्कस केला, आणि हे जे तुमचे अध्यक्ष आहेत यांनी हा सुझाव दिला,
आणि तो आम्हाला पसंत आहे, कारण काय की दुसरा अल्टरनेट नाही आणि त्यांचा सुद्धा असला आम्हाला करेल. मग त्यामुळे ह्याचं सगळं क्रेडिट त्यांना आहे. त्यांना क्रेडिट म्हणलं की त्यांचा इगो पण शांत होतो बरोबर. आणि लोक वाटतात आपले लिडरचा हा सुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि खरी परिस्थिती असायची पण तशी, आणि सन्मानजनक तोडगा पण निघायचा, सगळ्यांचा मान राखून त्याच्यामध्ये. म्हणून तो फेस सेव्हिंग एक्झिट हा शब्द द्यावाच लागायचा, असं तुम्ही म्हणाल. द्यावाच लागायचा. करेक्ट. ह्या सगळ्याचा जर एक गोषवारा घेतला आता तुमच्या एवढ्या अनुभवातनं, तर मॅनेजमेंटने पण काही चुका करायला नाही पाहिजेत आणि युनियनने पण काही करायला नाही पाहिजेत, असं काय सांगाल सर तुम्ही, की मॅनेजमेंटने असं चुका करू नये आणि युनियनने पण असं चुका करू नये? असं एक म्हण आहे मराठीमध्ये की माणूस हा चुकीचा पुतळा आहे. त्यामुळे चुका मॅनेजमेंट करू शकते, चुका युनियन करू शकते, पण त्या चुका समजून घेऊन त्या सॉल्व्ह करायला पाहिजेत. किंवा मॅनेजमेंटने केली म्हणून हे करायला नाही, याने केलं त्यांनी करायला पाहिजे, ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग करायला पाहिजे. चुका सगळ्यांना होतात, असं काही नाही की मॅनेजमेंट सगळंच खरं आहे युनियनचं सगळंच खोटं आहे, असं होत नाही. दोघे चुका करतात, पण त्याला रिझॉल्व्ह करावं लागतं. ते म्हणजे समजून घ्यायला पाहिजे समजून करावं लागतं, कोणाचा काय पॉइंट आहे आणि तो का बरोबर आहे हे समजून घेऊन तसं त्याला रिस्पॉन्ड करायला सगळेच करतात. सर, आज समजा तुम्ही असता नोकरीमध्ये आणि एखादा तुम्हाला जो वाटतो की याच्यात पोटेन्शियल चांगला आहे आणि एखादा पुढे जातोय, मिड लेवलला पोहोचलाय आणि पुढे जाऊन चांगला प्रगती करू शकतो, असा एखादा कोणी मॅनेजर असेल समजा, पण त्याला युनियन हँडल करायचं दडपण जाणवतं, भीती वाटते, पण तुमच्यासारख्या माणसापाशी लोक ओपन व्हायचे आणि मनातलं व्यक्त व्हायच्या त्यांच्या भावना. तुमच्यापाशी आला आणि तो म्हणाला तुम्हाला की समजा मला युनियनला फेस करायला भीती वाटते, तुम्ही त्याला काय सांगाल? त्यांनी काय सगळे सिच्युएशन नीट समजून सांगायला. आता आमच्यावर तसं झालं होतं. ओके. आम्हाला एक सेटरची व्हॅकन्सी काढली होती. ओके. युनियनचा कॅन्डिडेट वेगळा होता आणि आमचा कॅन्डिडेट वेगळा होता, कारण ज्याला सगळं करू शकतो असा आमचा कॅन्डिडेट होता. तर ते आम्ही परीक्षा वगैरे केल्या आणि जो खरंच कॅपेबल आहे त्याला आम्ही सेटर केलं. युनियनला ते मान्य नाही, ते गेले वरती. वरती गेलं तर ते सगळं त्यांनी काढलं की हा आमचा माणूस आहे. मग असं तसं करतात नाही, म्हणजे हा टेक्निकल जॉब आहे, यात कॉम्पिटंट माणूस पाहिजे. आणि हा तुमचा माणूस दांड्याही मारतो, येतही नाही, त्याला येतही नाही, असं खूप समजून त्याला 3-4 महिने लागतात या गोष्टी करायला. हे लगेच नाही होत. 3-4 महिने वाद जसं कोर्ट झालं तसं ते करावंच लागतं, त्याला काही इलाज नसतो. बरोबर. म्हणजे तुम्ही असं म्हणताय थोडक्यात की जर युनियनचं प्रेशर जाणवत असेल तर वस्तुस्थिती जन्य गोष्टी ज्या आहेत, ज्या काही गोष्टी तुम्ही दाखवू शकता त्या दाखवा आणि त्या प्रेझेंट करा आणि त्याच्यातून पटवून द्या. थोडक्यात जे ह्या केसमध्ये काय करावं लागतं, सगळा डाटा गोळा करावा लागतो. किंवा ह्याचं म्हणणं आहे तर मग हे काय आहे ते सगळं डाटा देऊन त्यांच्यासमोर डिस्कस करून प्रूव्ह करावं लागतं की हे आम्ही जे केलं ते योग्य आहे आणि हे असंच करायला पाहिजे, की त्यांना पटवून द्यावं लागतं. ते पटत नाहीत लवकर, पण ते करावंच लागतं. याच्यानंतर मला एक खूप महत्त्वाचा निर्णय तुमच्या काळात जो तुम्ही घेतला होता आणि तो इम्प्लिमेंट केला त्याच्याकडे यायचं आहे, की लोकांची इन्सेंटिव्ह सिस्टीममध्ये बदल केला. त्यांना जो इन्सेंटिव्ह मिळायचा तो त्यामुळे कमी झाला. आता हा प्रश्न जो आहे हा म्हणजे ही गोष्ट अशी आहे की जी लोकांच्या वर्षानुवर्ष चालत आलेली जी व्यवस्था आहे, त्यांचे सॅलरी आहेत, इन्सेंटिव्हचे कॅल्क्युलेशन्स आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत, ह्या सगळ्याला डायरेक्ट हात घालणारी होती ही गोष्ट. विरोध होणारे स्वाभाविक होतं, पण हे सगळं करत असताना एवढी कठीण गोष्ट जी होती ती तुम्ही इम्प्लिमेंट कशी केली? म्हणजे खूप गोष्टी अशा इम्प्लिमेंट केल्या, पण ही मला खूप म्हणजे ह्याची मला रँक खूप वरची वाटते. हा बदल तिथं करणं सोपं नव्हतं. काय केलं? इन्सेंटिव्ह हा खूप क्रिटिकल विषय आहे आणि नाजूकही विषय आहे. आणि आपल्या लोकांची अशी टेंडन्सी की कमी कामामध्ये जास्त पैसा कसा मिळेल हे त्यांना बघायचं असतं. आणि आपल्याला बघायचं की ते जास्त काम कसं करतील, थोडा पैसा माझ्या जास्त गेला तरी चालेल. त्यामुळे ते मग जेव्हा इन्सेंटिव्ह सिस्टीम बदलायची वेळ केला तेव्हा लोकांनी खूप अपोज केला त्याला, खूप अपोज केला. आम्ही त्यांना समजून सांगितलं किंवा टाईम कसा असतो, दिवसात किती सेकंद असतात, 86,400 सेकंद असतात, आपलं किती वेळ लागतो, 10 मिनिट सेकंद लागतात, म्हणजे 8,600 पाठ व्हायला पाहिजेत, पण तेवढे आम्ही कुठं मागतोय. तुम्हाला टॉयलेटला जायचं असतं, इकडे जायचं, त्याचा अलाउन्स आम्ही त्यात 20% अलाउन्स दिला असतो. हे सगळं समजून नाही त्यांना. हे सगळं असल्यानंतर हे असं येते सगळं, पण तरी पण त्यांचं काय म्हणणं असतं की नाही एवढं होत नाही आमच्याने. मग होत कसं काय नाही, मग आम्ही कधी स्वतः मशीन उभं राहायचो. तुम्ही एवढे सिनियर असताना सुद्धा मशीनवर उभं राहून तुम्ही ते करून दाखवायचे, ह्याच्यापेक्षा जास्त होते, अजून काय पाहिजे. बरोबर आहे. असं करून ते इतकं सोपं नाही, त्याला ह्या गोष्टीला 5-6 महिने तरी लागतात. एवढं सोपं नसतं ते, कारण काय ती एकदा चुकीची सिस्टीम बंद झाली की मग काही प्रॉब्लेम नसतो. बरोबर आहे. टाइमचे कॅल्क्युलेशन जे थेट त्यांच्या
पगाराशी किंवा इन्सेंटिव्हशी जोडलेले आहेत ते फारच म्हणजे नाजूक विषय आहे आणि त्याला हात नाजूक घालताना विषय तो. बरेच त्याच्यात अलाउन्सेस आहेत, आयडल टाइम आहे, सेटअप टाइम आहे, प्रोडक्शन टाइम आहे, वेस्टेजचा टाइम आहे, सगळ्या ह्याच्यातनं वास्तव याच्यामध्ये निगोशिएट करायची काही गोष्टच नाहीये, सगळं खरं नाहीये. कॅल्क्युलेशन आहे ते. बरोबर आहे, पण तरी निगोशिएशन करावंच लागतं ते कधीतरी, बरोबर. आणि मग त्यातनं थोडंफार आपण कन्सिडर करतोच. पण ते कायमचं सेट झालं त्याच्यानंतर, म्हणजे जे बदलले बेस जे बदलले ते आउटपुट सगळं क्वांटिटीचे सगळं झालं. सेट झाले. तुम्ही तुमचा जो रॅपो होता तो वापरून किंवा आपल्या बॉसमध्ये खूप सिस्टीम छान असायचं जिथं आपण वर्कमेन ऑपरेटर्सना पण खूप प्रोत्साहन द्यायचो की त्यांनी पण यात सहभागी व्हावं आणि बदलाच्या काही सजेशन द्याव्या. मोठमोठ्या स्कीम्स असायच्या, मोठमोठे बक्षीस असायचे, खूप छान कल्चर होतं ते. तुम्हाला असं एखादा प्रसंग आठवतो का की ऑपरेटरनी म्हणजे वर्करनी त्याच्यात काहीतरी कल्पकतेने अशी काही कल्पना मांडली किंवा काय त्याने खूप मोठा बदल घडून आला, असं काही प्रसंग? खूप आहेत पण त्यातला सुद्धा एक श्लोक आहे संस्कृत मधला. हो. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, आमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम अयोग्य पुरुष नास्ति योजक तत दुर्लभ, हा असा श्लोक आहे. त्याचा असा अर्थ आहे की आपल्या देवनागरी लिपीमध्ये एकही अक्षराचे मंत्र नाही आहे. आपलं प्रत्येक पकडा एक अक्षर बसवले त्याच व्हायब्रेशन होतो. तसंच एकही वनस्पती अशी नाही जगात त्याला औषध गुण नाही आहे. प्रत्येकात काही औषधी गुण आहे. असा एकही माणूस नाही जगात त्यात काहीच नाही, त्याला तो ब्रेन नाही त्या परिश्रम आहे असं एकही नाही. प्रत्येकाला काहीतरी घेऊन परिश्रम पाठवले. बरोबर. पण त्यात कसं आहे, प्रत्येकाला ते थोडं दिले. पण त्यात होतं समजा एक विषय आम्ही समजून सांगितला तर एकाला वेगळ्या पद्धतीने समजतो, याला तिसऱ्या पद्धतीने समजतो, याला चौथ्या. मग त्याच विषय सगळ्याला जर एकत्र बसवलं आणि एकमेकाचं जर काय समजलं शेअर केलं तर त्यातल्या जास्त गोष्टी पुढे येतात. आणि मग याला आम्ही तर लर्न स्टार्ट म्हणून सुरू केलं की सहकार्याकडून शिका. ओके. आणि डिस्कस करा. प्रत्येक वेळेस कुठला तरी एक प्रॉब्लेम घ्या, प्रत्येकाचे मत घ्या आणि त्याच्यावर चर्चा करा. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, सगळे म्हणणे लिहून काढा. आणि मग त्यातनं एक जे कॉमन पॉईंट आहे ते घेऊन त्याच्यावर ऍक्शन प्लॅन करा आणि ती इम्प्रुव्हमेंट करा. त्याला आम्ही लर्न स्टार्ट नाव दिले. लर्न स्टार्ट म्हणजे लर्न फ्रॉम म्हणजे लर्न विथ इच अदर. बरोबर आहे. कारण प्रत्येकाला काहीतरी दिले परमेश्वराने, पण वेगळी बुद्धी दिली, ती एकत्र करायची, समग्र करायची आणि त्यातनं त्यांनी शिकायचं आणि कंपनीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याला लोकांनी खूप प्रतिसाद दिला. आपल्या सजेशन स्कीम होती त्याला तर लोकांनी दिलाच, पण ह्याला खूप प्रतिसाद दिला आणि यात खूप बक्षीस मिळाले आणि खूप सुधारणा पण झाल्या. त्याला आपण इनोव्हेशन म्हणतो. इनोव्हेशन म्हणजे इन्व्हेन्शन म्हणजे काय असतं, जे एक्झिस्टिंग म्हणजे नाहीये, एक्झिस्टिंग आहे ते शोधून काढले. समजा ग्रॅव्हिटी शोध लावला ते इन्व्हेन्शन आहे. बरोबर. समजा आर्किमिडीज सिद्धांत इन्व्हेन्शन आहे. इनोव्हेशन म्हणजे काय, जे एक्झिस्टिंग नाहीये त्याचा शोध लावला. मी समजा एखादी प्रोसेस आहे, नवीन प्रोसेस तयार केली जी नव्हती, त्याला इनोव्हेशन म्हणतो आपण. मला वाटतं की आता इनोव्हेशनचं कल्चर कंपन्यांमध्ये खूप आला, हा शब्द ऐकतो आपण. 90मध्ये वगैरे आम्ही जॉईन झालो तेव्हा आपल्या बॉसचं ते मायक्रोचं कल्चरच होतं इनोव्हेशन. सजेशन स्कीम केवढी चालायची. पण एखादा प्रोजेक्ट सांगा ना की असा कुठला तुम्हाला आठवतोय की त्याच्यातनं हा प्रोजेक्ट खूप कॉस्ट सेव्हिंग देऊन गेला किंवा असं काही आठवतोय का? कित्येकच प्रोजेक्ट आहेत असे, लोकांनी ते दिले आणि आपण इम्प्लिमेंट केले. आणि आपलं कसं सिस्टमॅटिक आहे, आपण लोकांनी समजा काही सजेशन दिलं आणि तर आपण त्यात कॉस्ट बेनिफिट काय आहे, कस्टमरला काय बेनिफिट मिळणार आहे, कंपनी हे कॅल्क्युलेट करून त्याचा अमाऊंट देऊन मग बक्षीस देतो. बक्षीस 40,000 30,000 पण असे बक्षीस मिळत गेले लोकांना आणि कंपनी सुधारणा मध्ये. मला असं वाटतं की एखाद्या प्रोजेक्टला मेन्शन करणं हा बाकी प्रोजेक्टवर अन्याय केल्यासारखं होईल, इतके प्रोजेक्ट होते. आपलं इनोव्हेशनचा आपण जर अभ्यास केला ना, मी 2003 साली जपानला गेलो होतो लीन मॅन्युफॅक्चरिंग शिकायला, तर त्यांच्याकडं फारच वेगळे आहे. आपल्याकडे सजेशन कसं आहे, एक 3,000 ऑपरेटर आहेत, 2-4 ईमेल, त्यांच्याकडे प्रत्येक ऑपरेटर 10,000 सजेशन असतात. इनोव्हेशन त्यांच्याकडे आपल्या कमी कमी 100 पट जास्त आहेत. आपण फक्त आता सुरुवात केली त्यावेळेस, आता माहित नाही वाढलं, कारण मला रिटर्न 16 वर्ष झाली, आता वाढला असेल, पण आपण खूप खालच्या लेवलला आहेत. पण त्याने कंपनीला खूप फायदा होतो, लोकांना फायदा होतो, आर्थिक फायदा होतो. बरोबर आहे. आणि तुम्ही टोयोटामध्ये थेट गेला होता मला वाटतं ना? थेट टोयोटामध्ये गेला. बरोबर. टोयोटाचे 27 प्लांट आहेत नागावेला. त्या 27 प्लांटमध्ये काही ठराविक प्लांटमध्ये आम्ही गेलो होतो आणि मग ते आम्ही बीपीएस इम्प्लिमेंट केलं नाशिकमध्ये. बरोबर. DLL प्रोडक्शन सिस्टीम, टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम जशी आहे तशी बहुतेक लोकांना माहिती आहे, तशी बॉश प्रोडक्शन सिस्टीम आपण सिस्टम म्हणजे टोयोटा सिस्टमची कॉपी केली, तर नाव बॉश सिस्टम दिले. तुम्ही तो एफर्ट बीपीएसचा बॉश प्रोडक्शन सिस्टीमचा खूप वर्ष तुम्ही लीड केला. 10 वर्ष लीड केला. 10 वर्ष खूपच म्हणजे इम्प्लिमेंट करण्यापासून. नाही, आणि चाकणला पण बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट केल्या त्याच्यातल्या. बरोबर. बॉस प्रोडक्शन सिस्टीमच्या म्हणजे ते मोठं तुमचं तिथलं लर्निंग होतं
जे तुम्ही इकडे इम्प्लिमेंट केलं. बरोबर. सर तुमचं जे काही करिअर आहे ते नुसतं भारतीय विश्वातलं असं नाही आहे. जर्मन कंपनीमध्ये काम केल्यानंतर खूप जर्मन लोकांबरोबर आपण काम केलं. डिव्हिजनचे हेड असायचे, प्लॅन्टचे हेड असायचे. तर ते काम करत असताना त्यांचं कल्चर वेगळं आहे, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, संस्कृतीसुद्धा वेगळी आहे आणि ह्या सगळ्याच्यामध्ये त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आपल्या इथलं पूर्ण वेगळं आहे. ह्या सगळ्याचा एक फाईन बॅलन्स तुम्हाला साधता आला होता. तर त्या ह्याने तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही जेव्हा जर्मन लोकांबरोबर काम करायला सुरू केलं तर त्यांच्यावर काम करताना तुम्हाला असं कधी जाणवलं की अरे नाही हे वेगळं आहे, इथं आपल्याला काहीतरी गोष्टी त्यांना सांगाव्या लागतील किंवा आपल्याला त्यांच्या समजून घेईल, असं तुम्हाला काय जाणवत गेलं त्यांच्यावर काम करायला? त्यांचा आणि आपला बेसिक फरक असा आहे की ते एकच गोष्ट हँडल करू शकतात. ओके. आणि आपलं मग 10 करू शकतो. मल्टीटास्किंग. याच्याशी बोलत त्याच्याशी बोलत त्यांना थोडं चेंज झाल्याविषयी ते गडबडून जातात. कम टू द पॉईंट. टू द पॉईंट त्यांना काम करायला चालतं आणि आपलं मल्टी पॉईंट पण चालतं फंक्शन. आणि तोच आपलं जो स्पेशलिटी इंडियन की आपलं ब्रेन जास्त गोष्टी एकच हँडल करू शकतो, त्यांचं तसं नाही करत. एकच गोष्ट करू शकतात ते. हा एक त्याच्यात प्रॉब्लेम आहे. पण आपल्याला तो प्रॉब्लेम आपल्याला ते चांगला आहे, पण आपला प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम पण आहे आपल्याला खूप. कारण आपण कुठली एक गोष्ट म्हणजे त्याला काय ना जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन असं आहे. त्यातच मास्टर येते. आपलं तसं नसतं ते. सगळं थोडे आहेत आपल्याला. बरोबर. आणि आपण अजून शिकायचा प्रयत्न करतो, हे शिकू ते शिकू. ते तेवढ्याच फोकसनी येतात किंवा बोलताना सुद्धा तुम्हाला ती काळजी घ्यायला लागायची की पॉईंटला राहून तिथपर्यंत जाणे आणि मगच पॉईंट बदलले की त्यांना कन्फ्युज होतं, अरे हे काय चाललंय आता. बरोबर. आपण कुठं होतो. वेरवे विवस नेहमीचीच आहे. वेरवर वी विचार आहे सर. पण सर तुमचा जो रॅपो जसा वर्कमॅनशी व्हायचा तसाच रॅपो तुमच्या पेअर्सशी व्हायचा, तुमच्या बरोबरचे जे डिव्हिजनचे हेड तसाच तुमचा जर्मन लोकांशी रॅपो व्हायचा. तर त्या याच्यामध्ये त्या पर्सनल रॅपोमुळे तुम्हाला ह्या दुवा साधण्यात काय मदत झाली? काय म्हणजे आपण असं म्हणतो ना की बोलता बोलता तर खूप गोष्टी इझी होऊन जातात एकमेकांच्या काळात, असं काय गोष्टी होत्या? त्यांचं जर्मन लोकांचं कसं आहे, त्यांना ट्रेकिंगची खूप आवड असते आणि आपल्या नाशिकमध्ये खूप ट्रेकिंग पॉईंट आहेत. बरोबर. आम्ही जवळपास सगळे ट्रेकिंग पॉईंट त्यांच्यावर फिरलो आणि त्या रस्त्यात फिरताना खूप गोष्टी क्लिअर होत्या एकमेकाला. ते त्यांचं सांगता कधी आम्ही आमचं सांगतो. आम्ही त्र्यंबकच्या 2 फेऱ्या गेल्या त्यांच्यावर. 36 किलोमीटर 2 फेऱ्या गेल्या श्रावणातल्या. तिसरा सोमवार असते. फ्लोरल साहेबांनी ज्ञानवर सगळ्या आम्ही 3 प्रदक्षिणा केल्या याच्या सगळ्या ट्रॅकवर. आणि त्यामुळे काय ते त्यांचं आमचं खूप असे घसट व्हायचे. बरोबर. आणि मग ते आम्ही त्यांना समजून ते आम्हाला समजून घ्यायचे. बरोबर. त्यामुळे ते त्यांच्याशी पण रिलेशन चांगले झाले. संवाद झाला की आपोआप परिस्थिती बदलून जाते, त्यांना समजून घ्यायला मदत होते. पण इंटरेस्टिंग आहे की ते इथं आल्यानंतर सुद्धा या गोष्टी समजून घ्यायचे आणि सगळे फ्लोरल साहेब विशेष मला असं स्वतःला फार आवडायचं. नाही खूप वेगळेच होते ते. स्पष्ट होते पण सच्चे होते असं मला वाटलं. आणि त्यांनी काय केलं आपल्याकडं, त्यांचा एक पॉईंट असा होता की इंजिनियर, प्लॅनिंग, फोरमन हे सगळे फक्त त्या मशीन अवतीभोवती फिरतात. ते एक्झॅक्टली मशीनमध्ये काय रिक्वायरमेंट आहे, इम्प्रुव्हमेंट काय करे हे कळत नाही. म्हणून त्यांनी वर्क ऑन मशीन सुरू केलं M&S साठी. EDP मध्ये मी होतो, मी सॉफ्टवेअर लिहून दिलं होतं ते एंट्री करायचं. प्रत्येकाने महिन्यातनं एक मशीन चालवायची, ते पण चालवायचे. कधी कोणती शिफ्ट घ्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि चालवायची. तिथं त्यासाठी पार्ट ठेवले असतील, त्यांना सांगितलं असेल आणि प्रत्येकाने त्याच्यातनं खूप सजेशन आले की एक्झॅक्टली काय चेंज करायला पाहिजे. आणि खूप फरक आहे. त्यामुळे काय आलं की ते जेव्हा अब्सेंटिझम आहे तेव्हा आम्हाला हे लोक वापरायला मिळायचे की यांना बोल घ्यायला यावंच लागतं बोलायला की. त्यामुळे त्याचाही फायदा झाला आणि खूप त्याच्यामध्ये खूप गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या. कारण आपण काम केलंच कळतं आपल्याला की काय काय अडचणी आहेत. म्हणजे ऑपरेटरच्या सुद्धा काय अडचणी आहेत तिथं उभं राहिलं की कळत. मी पण 2 वर्ष हे काम केलं मशीनवरती. खूप सगळ्यांनाच करावं लागायचं ते. फार आनंद झाला म्हणजे ते काम केल्यानंतर जे काही खरं. आणि नाईट शिफ्ट पण केली, काय नाईट शिफ्टला करायला लावायचे. कारण हे खूप सोपं असतं. हे ऑपरेटर कामाचे नाही, आपण ते काय करतात बघा ना, तुम्ही करा ना, तुम्हाला कसं वाटतं ते. त्यातनं त्यांचं काम कसं सोपं होईल हे त्यातनं बऱ्याच गोष्टी निघाल्या. त्यातनं खूप पाहिजे झालं त्याच्या कंपनीला. जसं तुमचा रॅपो खूप छान झाला जर्मन लोकांबरोबर, तर त्याच्यात असा एखादा प्रसंग आठवतो का की जिकडं भारतीय संस्कृती किंवा विचार करायची पद्धत, आपली पार्श्वभूमी हेच त्यांना सांगितल्यामुळं त्यांना निर्णय घ्यायला सोपं पडलं किंवा असं काही आठवतं? आम्ही कसं करायचं, त्यांच्या जेव्हा मीटिंगमध्ये जायचं ना तेव्हा काही किस्से मी ते पण सांगायचो. आपल्या कृष्णाचे काही 1-2 किस्से, हनुमानचे किस्से. आणि आपले फ्लोर साहेब आहेत ना,
त्यांच्या गळ्यामध्ये एक पेंडल आहे, हा. एका साईडने हनुमान एक साईडने गणपती आहे. हो. एकदा काय झालं की ते 8 दिवस एका पायात बूट आणि एका पायात स्लीपर घालून येत होते. हा. मी म्हणलं तुमच्या पायाला काय झालं? मी गेटवर थांबलो त्यांना. मी त्यांना म्हणलं की वाय यू गॉट वन स्लीपर अँड वन बूट. ते नो नो म्हणे ते मला ह्या पायाला लागले, सुचल्या म्हणे, त्याला मार बसल्या, त्याला बूट नाही घालता येत. मग मी स्लीपर घातलं. मग दोन्ही पायात घातले. नाही ह्याला कुठं लागलं आहे म्हणे, त्यामुळे ह्याच बूट घातला. मग त्याला विचारलं की तुम्ही काय ट्रीटमेंट करता याला? आपल्या डॉक्टरची घेतो म्हणलं, आपल्या डॉक्टर कंपनीचे डॉक्टर हां. तर मी त्यांना म्हणलं असं सहज बोलतो, म्हणले की डू यू स्टील बिलीव्ह दॅट ही इज अ डॉक्टर? असं ते MJ माय जॉब इज टू टेक हिज मेडिसिन आणि आफ्टर ऑल दिस गणेश विल क्युअर मी. पेंडन काढलं गळ्यातलं, गणेश विल क्युअर मी म्हणे, आणि हनुमान इज ऑल्सो विथ मी. म्हणजे त्यांना इतकं त्याचं हे होतं, कारण आम्ही त्या मीटिंगमध्ये हनुमान गणपती गोष्टी सांगत राहायचो ना, त्यांना पडायचे ते सगळं. बरोबर. आणि मग त्यांना अंजनेवर पण घेऊन गेलो होतो. अच्छा. हा, मग त्या जगात गणपती लॉकेट म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. ते नाशिक जिल्ह्यात सायकलिंग इवन आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, ते शंकराचं मंदिर आहे तिथे, पण खूप पाऊस पडला होता. इतक्यापर्यंत आम्ही गेलो. शिव मंदिरात गेल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा मारताना त्यांनी मला सांगितलं, म्हणजे शिवाला पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालायची नसती. वी शुड गो ओनली हाफ वे अँड कम बॅक बिकॉज दॅट इज डेंजरस. मी त्यांना ही किती माहिती मिळाली आमच्या ह्याच्यामुळे. आणि नाशिक जिल्ह्यात फिरायचे ते सायकलिंग करत, खूप करायचे सायकलिंग. सायकल ते घोटी नेहमी जायचे तिकडं. एक सहज विचारतो, तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात का आता? कधी काय होतो? नाही, 3-4 वर्षापूर्वी होतो त्यांच्या कॉन्टॅक्ट. आता ते कुठे गेले की पत्ता नाही लागला. जर्मनीला गेले, ऑस्ट्रिया काय? त्यांचं कसं आहे, ते BPS ला ते त्यांना आवडत नव्हतं. डान्सेस मॅनेजर, मेक युअर प्रोडक्शन. आणि हिटर झाल्यावर ते फुल प्लेस BPS इन्चार्ज म्हणून तिथे काम करतायत. तुम्हाला आठवत? त्यांना मग इथं आले होते ते. मी त्यांना विचारलं की यू नेव्हर लाईक BPS, नाव यू आर लिडिंग BPS देअर. MJ, इट इज सिम्पल थिंग. हिअर आय वॉज गेटिंग पेमेंट फॉर प्रोडक्शन, सो आय वॉज कॉलिंग ऑन प्रोडक्शन. देअर आय एम गेटिंग पेमेंट फॉर BPS, सो दे आय एम डुईंग BPS. सो आय एम व्हेरी क्लिअर फॉर इतकं त्यांचे कन्सेप्ट क्लिअर असतात. कधी ते भारतात आले आपण भेटू सगळे, त्यांना कुठेही भेटले तरी आपण जाऊन खरं भेटायला पाहिजे. ते नाशिकला यायचे, येत होते नाशिकला यायचे, आणि ते मला सांगायचे, आपण मुंबईला जाताना ते हॉटेल नाव सांगायचे, डायमंड का काहीतरी, पनीर टिक्का इज व्हेरी नाईस, यू शुड एन्जॉय दॅट पनीर टिक्का. त्यांना पनीर टिक्का खूप आवडायचा. आणि जेव्हा आम्ही ट्रेकिंगला जायचो तेव्हा त्यांचे मोठे मोठे बिस्किट आम्हाला द्यायचे, आमचे धपाटे वगैरे ते खायचे, आनंदाने खायचे की अरे युअर फूड इज व्हेरी डिलिशियस. आणि आम्ही त्यांचे बिस्किट आनंदाने खायचो, आम्हाला आवडायचे. त्यांची खूप जण आठवण काढतात. आपण ग्रेट माणूस होता, खूप ग्रेट माणूस खरंच. पण ह्या सगळ्या रॅपोमुळे तुम्हाला त्यांच्याशी एखाद्या गोष्टीवर तर बद्दल असहमत जरी असाल तुम्ही, तर ते एक्सचेंज करायला बरं पडत असेल त्यांना सांगताना, तुमचा मुद्दा ते समजून घेताना. म्हणजे आपण असं म्हणूया की ओपन होतं डिस्कशनसाठी. असं नाही की एवढे मोठे साहेब होते किंवा काय म्हणून असहमत, असं नाही. म्हणजे फ्लोरेल साहेबच नाही म्हणत मी, पण एकूणच सिनियर लोक सगळे त्यांना सगळे गोष्ट शांतपणे सावकाश समजून सांगते की त्यांना कळायचं. मग ते सगळं तुमचा एवढा सगळा अनुभव जेव्हा मी आता ऐकतोय, तर ह्या अनुभवातनं तुम्ही अर्थात अजूनही कनेक्टेड आहात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय चाललंय, भविष्याकडे पाहता आहात काय होतंय. तर तुमच्यासारख्या माणसाकडून भविष्याबद्दलही थोडं जाणून घ्यायला आवडेल की आता जे काही कंपन्यांमध्ये बदल होत आहेत, म्हणजे AI असेल, ऑटोमेशन असेल, किंवा जे काही टेक्निक्स आले, लीन मॅन्युफॅक्चरिंग असेल, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या गोष्टी असतील, मॅन्युफॅक्चरिंगच्या मशीन्समधले झालेले काही चांगले ॲडव्हान्समेंट्स असतील, हे सगळे आहेत. तर तुम्हाला त्या काळापेक्षा आज काय बदल वाटतो आणि त्याच्या स्पीडबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्या काळात कसं होतं की ऑटोमेशन एवढं नव्हतं, आता आहे तेवढं, पण लोक कॅपेबल होते. आणि आता मी रिटायर झाल्यानंतर किंवा रिटायरच्या आधी आपल्या कंपनीत कुठली वॅकन्सी असो त्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये मी असायचोच. आणि ते जे लोकांशी मी इंटरॅक्ट झालो तर लोकांना बेसिक नॉलेज फारच कमी आहे, पण इंटेलिजन्स जास्त आहे त्यांच्या त्यापेक्षा. आणि आता टेक्नॉलॉजी, आता त्याचं कसं आहे की टेक्नॉलॉजीचं जे हे म्हणजे शॉर्टेज आहे, ते लोक कॅपेबल लोकांमुळे ते मॅच व्हायचं. आणि आता कसे अनकॅपेबल लोकांचं जे आहे
ती मशीन मॅच करते त्याला, कारण आता मशीन खूप इंटेलिजंट झाल्यात. हो त्यामुळे तिथं इंटेलिजन्स याचा होता, आता इथं मशीनचं इंटेलिजन्स आहे. त्यामुळे हे जे कमी कॉम्पिटिशन जास्त फरक नाही पडत आपल्याला. बरोबर. काम चाललंय, इंटेलिजन्स शिफ्ट झालाय माणसाकडे मशीनकडे, मशीनकडे इंटेलिजन्स झालंय म्हणून काम चालू आहे. पण सर माणसाने पण जर तुमच्यासारखं अप्लाय केलं स्वतःला आणि हे केलं तर खूप 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 प्रगती होईल. खूप प्रगती होईल, खूप देशाची खूप पण होईल, त्या प्रगती होईल. माणसाची हो. पण होईल. बरोबर आहे की नाही? मग आता बेसिक प्रश्न विचारला, समजा डिझेल सायकल, तर लोकांना डिझेल सायकल काढताच येत नाही. आता डिझेलचं कौतुक संपले म्हणा, पण ते शिकल्यानंतर त्यांना माहित असायला पाहिजे, ते माहित नाही लोकांना, बेसिक काहीच माहित नाही. आमच्या वेळी डिझेल सायकल, ऑटो सायकल हे सगळे प्रश्न इंटरव्ह्यूच्या वेळी विचारायचे. आम्ही अजूनही विचारतो, पण ते लोकांना नाही सांगतायत. तुमच्या वडिलांनी 100 वर्ष पूर्ण केला, तर 101 रनिंग आहे, 101 चालू आहे त्यांचं. आणि अजूनही शेतात जातात ते. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वगैरे त्यांचे फोटो पाठवता किंवा त्यांच्याबद्दल लिहित असता काही वेळा. मला खूप कुतूहल आहे त्यांच्याबद्दल. तुम्ही सांगता की ते तुमच्यापेक्षाही विनोदी आहेत आणि सतत हसरे आहेत असं. तर त्यांच्या काय आठवणी किंवा त्यांच्याकडून तुम्ही काय शिकला, त्यांच्या काय सवयी आहेत, काय प्रेरणा मिळाली तुम्हाला त्यांच्याकडून? त्यांच्यात माझ्यात फरक असा आहे, आता मला वाचायला चष्मा लावावा लागतो. हो, ते पेपर वाचतात त्याला चष्मा लागत नाही. अजूनही चष्मा लागत? चष्मा लागतच नाही, बिन चष्मा जो असतात ते मस्त. मला चष्मा लावावा लागतो, हा फरक आहे आमच्या दोघात. ग्रेट. आणि आता त्यांचा काल परत फोन आला, खूप मजेत असतात ते, म्हणजे खूप ह्युमरस असतात ते. प्रत्येक गोष्टी कशा पावला ते जोक करतात. आता ते सगळं सांगताना मला पण त्यांचा इतका ह्युमर आहे की पावला ह्युमर असतं त्यांचा. प्रत्येक गोष्टी ते म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड असतो. मला वाटतं ते उपसरपंच होते गावातले. ते खूप वर्ष होते उपसरपंच. काय की ते वरती सरपंच असायला पण त्या बरोबर, त्याच्यामुळे खरं त्यांच्याचकडे लोक यायचे. सगळे प्रॉब्लेम हेच सॉल्व्ह करायचे सगळे गावातले. ग्रेट ग्रेट. आणि ते हे डिझाईन आमचे इंजिन आहेत ना, ते स्वतःच रिपेअर करायचं इंजिन सुद्धा. एकदा असं झालं, एक इंजिन त्यांना रिपेअरच नाही करता आलं, जमलंच नाही ते. ओके. पण ते म्हणले आता हे राहू द्या बाजूला, मधू आल्यावर करेल. हा मग दिवस सुटीत मी गेलो, म्हणलं काय झालं? ते म्हणे हे चालूच होत नाही इंजिन. हा. मी म्हणलं काय काय केलं तुम्ही? ते म्हणे वाल घासला, नंतर पिस्टन रिंगा नवीन टाकल्या, त्याच्यानंतर त्याचं ते सायलेन्सर वगैरे नोझल क्लीन केलं सगळं, पण चालूच होत नाही. त्यांनी एवढं सांगितलं, मला खटकन क्लिक झालं. याला टायमिंगचा प्रॉब्लेम आहे. त्याचे टायमिंगची कॅम खोलली मी, तर त्याच्या कीमध्ये प्ले होता. त्यांना ही की आपल्याला थोडं टाईट करावं लागलं. मग त्याने की बसवली, एक झटत इंजिन सुरू झालं. एक 50 लोक बैठकीत बसले, ते लगेच बाहेर आले. चॉयला पोरग तो बापाच्या पुढे निघाला म्हणलं. इव्हन 4 बेसला असताना आता तेव्हा माझी तब्येत खूपच चांगली होती. तिथलं जे जनरेटर आहे ते माझ्या कोणीच चालू करत नव्हतं. जाऊन मी हँडल म्हणून चालू करत, लाईट गेली की. त्यामुळे त्या घरच्या त्याचा खूप मला उपयोग झाला. बरोबर. त्यांचं जे टेक्निकल त्यांचा ब्रेन आहे तो तुमच्याकडे आला असं म्हणू शकतो आपण. बरोबर. सतत त्याच्या अंगात काळे कपडे असायचे, तेच काम करत बसायचे. एवढ्या मोठ्या प्रवासानंतर, इतक्या अनुभवानंतर तुम्हाला सर मग विचारला हा प्रश्न मी, की खरं यश याची व्याख्या काय काय सांगाल थोडक्यात त्याचं उत्तर? आता माझ्या पद्धतीत सांगतो, आपल्याला जे आवडतं ते मिळवणं म्हणजे यश आहे, आणि जे मिळालं ते आवडणं म्हणजे सुख आहे. म्हणजे जे आपलं आवडतं ते आपण करू शकलो, ते आपल्याला मिळालं ते आपलं यश आहे, सक्सेस आहे. पण जे मिळाले आपल्याला ते आवडणं म्हणजे सुख आहे. ह्या दोघात असा फरक आहे, सुखात आणि यशात एवढंच फरक आहे. पण सर तुम्हाला लोकांनी काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला, की उत्तम अधिकारी, उत्तम नेता, काय चांगला माणूस, सहृदयी माणूस, काय तुम्हाला लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं वाटतं? आता उत्तम नेता म्हटलं तर कसं असतं, समजा आपण बुद्धिबळ खेळतो, खूप अटीतटीचा मॅच चालतो, आणि झालं की सगळे एका डब्यात टाकतो. म्हणजे गुंठही तिथंच आहे, हाती तिथं आहे, प्याज तिथं आहे, त्यांच्यात काही फरक नाहीये. त्यामुळे नेत्याचा काय संबंध आहे आता? बरोबर आहे. आणि मॅनेजर नाही, काहीच नाही. आता काही कौतुक नाही त्याचं. एक चांगला माणूस म्हणून लोकांनी ओळख तरी बस झालं, जास्त काहीच नको. बरोबर. ग्रेट. कारण आपण कोणाचं नुकसान कधीच नाही केलं. कधीच नाही. तुम्ही किती जणांना, म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर मी सांगू शकत नाही, म्हणून किती जणांना तुम्ही मदत केली, किती जणांच्या नोकऱ्या सोडता सोडता मी सगळ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करून घेऊन तुम्ही रिटेन केलं. मला तुम्हाला म्हणजे ह्या आत्ता मी जे बोलतो याचा संबंध नाही, पण आता मला ह्या पॉईंटला तुम्हाला, आपण जेव्हा इंटरव्ह्यू संपवताना येतोय तेव्हा मला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या उल्हास आणि बोरसे म्हणजे राम लक्ष्मण जोडीशी कॉल झाले. हे दोनच व्यक्ती असे आहेत की ज्यांना माहिती आहे की मी तुमचा इंटरव्ह्यू आज घेणार आहे. त्यांना खरंच ना, आणि त्यांना कोणाला सांगू नका, तुम्ही सरप्राईज द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना. आणि मला सरांच्या काही आठवणी सांगा किंवा काय, मला बऱ्याच माहीत होत्या, पण ते
थेट तुमच्याबरोबर वर्षानुवर्ष काम केलेले दोघं जण आहेत. त्यांनी मला खूप छान आणि काही गोष्टी सांगितल्या. मागं वळून पाहताना शेवटचेच 1-2 प्रश्न आहेत सर. सर्वात जास्त समाधान किंवा आनंद देणारी गोष्ट कुठली वाटते तुम्हाला? माझा मुलगा आहे ना, हां. त्याला 12 97 मार्क पडले होते, 97%. ओके. तो बी झाल्यानंतर आकनला गेला. हां. आणि विशेष म्हणजे फ्लोर साहेब आकन युनिव्हर्सिटीचे आहेत. ओके. हां. मी त्यांना सांगितलं की माय सन इज स्टडिंग पोस्ट ग्रॅज्युएशन आकन. आकन तू उठून उभा रे, हाऊ यू गॉट द ॲडमिशन, व्हेरी डिफिकल्ट टू गेट ॲडमिशन. ही इज देअर. त्यांनी सॉल्ट करून मला म्हणे की युअर सन इज आकन, म्हणे आय एम प्राऊड ऑफ यू. त्यांनी आकनला तर बी केलंच केलं, हां. युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये PhD पण केलं इंजिनिअरिंगमध्ये. आणि आस्ट्रॉममध्ये तो खूप विचार होता. आणि आता त्याला आम्ही खूप म्हणलं की आता आम्हाला खूप त्रास होतो तिकडे येण्याचा. जायचं. मग आता इथं आला तो मर्सिडीज बेंजमध्ये होता इथं बेंगलोरला. हां. आम्ही म्हणलं तिथे आम्हाला यायला त्रास होतो. म्हणजे पुण्याला यावं लागतं, मग पुण्याहून ट्रेन किंवा फ्लाईट, कारण नाशिक फ्लॅट नव्हतं त्यावेळेस. बरोबर. आता इथे सध्या तो पुण्यामध्ये आलेला आहे. तोही खूप ठिकाणी राहिला, खूप देशात राहिला आणि खूप ठिकाणी जोरदार राहिला. करिअर गाजवतोय. तुमच्या डोळ्यात त्याच्याबद्दलचा अभिमान आणि आनंद मी आज पाहू शकतो. आणि काय पाहिजे एका हो ना. वडिलांना. फ्लोर त्यांनी सांगितलं, फ्लोर साहेबांनी, हां. वेन ही कम टू नाशिक ब्रिंग हिम टू मी. आम्ही त्याच्याकडे घेऊन जातो त्यांना. भेटले तासन तास जर्मनीत बोलायचे. हे जर्मन खूपच चांगलं आहे, खूप म्हणजे खूपच चांगलं आहे, जबरदस्त आहे. शेवटचा एक प्रश्न क्लोजिंगकडे येत असताना, पुढच्या पिढीला जर तुम्हाला 3 गोष्टी सांगायच्या असतील, सूत्र किंवा जीवनमूल्य, तर त्या कुठल्या गोष्टी सांगा की तुम्ही ह्या घ्या असं? सगळ्यात पहिला माझा कम्युनिकेशनचा महत्त्वाचा विषय असतो. बरोबर. कारण कॉलेजमध्ये मुलांना काय शिकवतात, कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ युअर जॉब. बरोबर. ते चुकीचं आहे. युअर होल जॉब इज अ कम्युनिकेशन. त्याच्यावर काहीच करता येत नाही. तुमचा संवाद तुटला की यू फेल. त्यामुळे यू शुड इम्प्रूव्ह कम्युनिकेशन. बरोबर. लोकांना राईट टाईम राईट माहिती देणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे लॉयल राहणं आवश्यक कंपनीशी. हो. तुम्ही जर लॉयल असाल ना तर काहीच प्रॉब्लेम नाही कंपनीशी. बरोबर. एक सांगितलं तुम्ही कम्युनिकेशन, दुसरा लॉयल राहा. आता तिसरं काय सांगू शकता? कस्टमर हे छोटा मोठा काहीच नसतं. प्रत्येकाची कमिटमेंट करायला पाहिजे आणि त्या टाईमला त्याला ते मिळालंच पाहिजे. त्यासाठी तुमची टाईम मॅनेजमेंट परफेक्ट पाहिजे. ही तिसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे की टाईम मॅनेजमेंट खूप परफेक्ट पाहिजे, कारण कस्टमरला त्याच्या वेळेस प्रॉब्लेम मिळाला पाहिजे. कारण तुमच्या पार्टवर अवलंबून त्याची पुढची लाईन त्यांनी डिसाईड केली. तुमचा पार्ट उशिरा गेला तर सगळी लाईन आयडल होऊन जाते. म्हणून टाईम मॅनेजमेंट आणि कमिटमेंट ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ग्रेट. खूप तुमच्या अनुभवातनं या खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. सगळ्यांनीच शिकण्यासारख्या आहेत. सर, खूप धमाल आली चर्चा करताना. मला ते जुने सगळे दिवस आठवले नाशिकमधले. आणि मला पुन्हाही तुम्हाला काही विषय सुचला तर पुन्हाही भेटायला आवडेल, पुन्हाही चर्चा करायला नक्कीच आवडेल. मला पूर्ण खात्री आहे की म्हणजे आपले बॉसमधले, मायकोमधले कलिग्स, आपण सगळ्यांपर्यंत हा एपिसोड पोचवूयाच. सगळे वर्कमेन त्यावेळी होते ते सगळे. पण इन जनरल सुद्धा सगळ्या लोकांना अतिशय याच्यातून बऱ्याच गोष्टी माहितीपूर्ण होत्या आणि त्याचा त्यांना आनंद मिळेल आमच्या चॅनलच्या दर्शकांना, अशी मला पूर्ण खात्री आहे. तुमचे मनपूर्वक आभार सर. धन्यवाद. नमस्कार. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. MJ कुलकर्णी सरांचे तर मी आभार मानलेच आहेत. आत्ता आपण MJ कुलकर्णी सरांचा नुसताच प्रवास बघितला असं मला वाटत नाही आहे. तर गेल्या 40-45 वर्षामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जगामध्ये काय बदल होत आले, त्यांचा तुमच्याशी किंवा आपल्या आयुष्याशी कसा संबंध होता आणि आता जग कुठल्या दिशेला चाललं आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये बोललो. त्यांची जी सांगण्याची पद्धत आहे, ती जी हातोटी आहे, ती मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे. जशी मला पण फार आवडते ते ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगतात. तर हा जो त्यांचा प्रवास होता त्याच्यातून आपल्याला हे नक्कीच उमगलं आहे, मला खात्री आहे की व्यवस्थापन हे बॉस म्हणून न करता ते सहृदयी राहून लोकांना समजून घेऊन, जसं सर सांगतायत की IQ आणि EQमध्ये EQ जोपर्यंत तुमचा सुधारत नाही तोपर्यंत तुम्ही प्रगती करू शकत नाही. आणि याचा थेट त्यांनी आपल्याला जे आत्ता जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि जी तिसऱ्या युद्धाची तयारी आत्ता चालली आहे का काय, इथंपर्यंत त्यांचं मत आहे, तिथंपर्यंत त्याचा कसा कनेक्ट होतो, असं बऱ्याच गोष्टी आपण इथं सखोल बघितल्या. आणि मी जसं मला सुरुवातीला म्हटलं होतं की हा फक्त एका माणसाच्या करिअरचा हा आपण ग्राफ बघितलेला नाही आहे, तर याच्यातून प्रत्येकाला कितीतरी गोष्टी, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तर त्यात लागू पडणाऱ्या याच्यात मिळालेल्या त्याची मला खात्री आहे. तर पुन्हा एकदा तुमचे आभार, पुन्हा एकदा सर तुमचे आभार. आणि थँक्यू. आणि
असंच आमचं चॅनल बघत राहा आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन मी असेच चांगल्या चांगल्या गेस्टना इथं बोलवत राहू. बिझनेस कंपास चॅनलला आमचे 2 चॅनल्स आहेत. एक बिझनेस कंपास चॅनल आहे जिथं इंग्लिश कंटेंट आहे आणि बिझनेस कंपास मराठी जिथं तुम्ही आत्ता इंटरव्ह्यू पाहतात. बिझनेस कंपास मराठी या चॅनलला सुद्धा, या दोन्ही चॅनल्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओज बघत राहा. तुम्हाला आवडलेले व्हिडिओज तुमच्या नेटवर्कमध्ये पाठवत राहा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.